बळ. अरे आपली कुठे ताकद असं जेव्हा बोलतो त्याला सांगा, अरे 1 क्विंटलचं पोतू तू माझ्या समोर उचललं, एवढी तुझ्या ताकद आहे आणि तू काही हे घेऊ शकत नाही का? कारण बळ आहे, पण या क्षेत्रातलं बळ वेगळं आहे, त्या क्षेत्रातलं बळ वेगळं आहे. विठ्ठल विठ्ठल. प्रत्येक क्षेत्रामध्ये बळ वेगळं आहे, प्रत्येक क्षेत्रातलं बळ वेगळं आहे. बळाचं चिंतन करत असताना वेगवेगळे प्रकाराने आपल्या बळाचं चिंतन करता येतं. वेगळे वेगळे प्रकार आहे. भक्तीचं बळ वेगळं, वैराग्याचं बळ वेगळं, ज्ञानाचं बळ वेगळं. प्रत्येक क्षेत्रातले बळ आणि वेगवेगळ्या प्रकारचे. कोणतं बळ कोणत्या ठिकाणी कामाला येईल हे सांगता येत नाही. कधी कधी शारीरिक बळ जिथं लागतं, संसारामध्ये शारीरिक बळाची गरज आहे. शारीरिक बळ जिथे असतं तिथं ते शारीरिक बळ सर्व ठिकाणी चालेल असं सांगताय. तिथं कधी कधी पैशाचं बळ लागतं. शारीरिक बळापेक्षा कधी कधी संपत्तीचं बळ अधिकतम होतंय आपल्याला बघायला मिळत आहे. कारण शरीर बळ भरपूर आहे, पण संपत्ती नसेल तर त्या शरीर बळाला क्वचित प्रसंगी किंमत नाही. पण एखाद्याकडे संपत्ती एवढी असते आणि तो ताकद जर पाहिली, बळ पाहिले शरीराचं, तर फुकल्यानं तो लांब उडून जाईल. फुंकर घातल्यानंतर एवढं असं निर्बल असतो. पण संपत्ती असल्यामुळे त्याला जगामध्ये किंमत असते. विठ्ठल विठ्ठल. नाहीतर शक्ती ज्याच्यामध्ये आहे ना, संपत्तिक शक्ती, ज्याच्याकडे पैसा बरा आहे ना, तो असं पाऊल उंच टाकून चालतो. हे मी बोलतो असं नाही, आपण मी प्रमाण असं सिद्ध करून देतो. तो उडीच मारतो. याच्याकरता प्रसंग सांगतो. शिक्षक होता एक बिचारा आणि त्याची पिंपळगावला बदली झाली. पिंपळगाव म्हणजे दुसरं पिंपळगाव, हे नका घेऊ. आता येऊन गेलं, त्याला काय करताय. खेड्यामध्ये बदली झाली. खेड्यात बदली झाली. बिचारा आता लग्न केलेलं नाही, हाताने स्वयंपाक करणं आणि करू लागला. शाळेत जातो शिकवायला, पण वेळ कमी पडू लागला. क्लास घ्यायचे, मुलांचं शिकवणी आणि वगैरे सर्व गोष्टी. कारण आत्ताचा शिक्षक आणि पूर्वीचा शिक्षक फरक होता. आत्ताचे शिक्षक तोंड बांधून येतात, बाहेरच्या बाहेरून शाळेत जातात आणि त्यांच्या गावी निघून जातात. पूर्वीचे शिक्षक विद्यार्थ्याची आणि शिक्षकाची आणि पालकाची नाळ जोडलेली असायची. विठ्ठल विठ्ठल. मला आत्ताच्या शिक्षकांना नाव ठेवायचं असं नाही, काळ बदलला, त्याला नाईलाज आहे. पण पूर्वीचा काळ जर पाहिला तर शिक्षक जिथं शिकवायचे त्याच गावात राहायचे. अजूनही तसा नियम आहे, फक्त आता तो नियम बाजूला ठेवला आणि ते घरांचे दाखले उतारे वगैरे दाखवायचे. आणि ते आता ते मला काही जास्त सांगायला नको, माझ्यापेक्षा तुम्ही एक हात पुढे आहे या गोष्टीतले सर्वजण. तेव्हा ते शिक्षक पूर्वी ज्या ठिकाणी आपली नोकरी आहे त्याच ठिकाणी शिक्षक. आणि अजूनही तसा सरकारी नियम आहे. वायरमन असेल त्याने गावालाच राहायचं, बरोबर. शिक्षक असेल त्याने ड्युटीच्या गावालाच राहायचं. डॉक्टर असेल सरकारी दवाखान्यात त्याने इथेच राहायचं. हा नियम आहे, हा नियम आहे. तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, त्यांनी गोटीला राहायला जायचं नाही, त्यांनी जिथे आपली नोकरी तिथेच राहायचं. हा खरा नियम आहे. पण आता तो नियम सध्या काळ बदलला, तो पाळत नाही. तो शिक्षक बिचारा आला आणि खेड्यात राहणारा स्वयंपाक करू लागला. पण त्याचा वेळ त्याला कमी पडू लागला. काय करावं, शाळेतून यायची, धावपळ करायची, स्वयंपाक करायचा. मग त्याने केलं काय, स्वयंपाक करताना सकाळी लवकर स्वयंपाक करून ठेवायचा. सकाळी डबा भरला, काही स्वयंपाक दुपारच्याला तो शिल्लक ठेवायचा आणि शाळेत जायचा. असं करता करता घरामध्ये छोटंसं घर, पूर्वीचा काळ, त्या घरामध्ये भाकरी भाजी तो झाकून ठेवायचा. वरून एखादी पाटी, त्याच्यावर एखादा दगड ठेवायचा. आणि मग तो आपण जसं शेतामध्ये करतो, सर्वांना अनुभव आहे तसा, तो शाळेत निघून जायचा. घरामध्ये झाकून ठेवायचा आणि मग शाळेत जायचा. तो शाळेतून आला पार वापसा झालेला असायचा. ऐक, भूक लागलेली असायची. बिचारा उभं राहून शिकवायचा, खुर्ची नसायची, काही नाही, आणि प्रामाणिकपणे शिकवायचा. त्याच्यामुळे त्याला आणि पायी प्रवास, वापसा झालेला, भूक लागलेली, आलं की जेवण करावं वाटायचं. पण त्यांनी ती पाटी बघायला जावं तर पाटी एकीकडे, तिच्यावरचे दगड एकीकडे, भाकरीचा तपासच नाही. का? त्याचं कारण त्या घरात एवढे उंदर होते की सारखे काही ठेवतच नव्हते. मोठे दगड सुद्धा उंदीर लोटायचे, एवढे ताकदवान उंदीर. आणि त्या पाटीच्या खाली ती पाटी बाजूला करायची आणि भाकरी खायचे. याने विचार केला, करावं काय, एवढे प्रयत्न करतो, उंदीर ही भाकरी ठेवतच नाही, उंदीर भाकरी ठेवत नाही, काय करावं. गावातला एक समजदार व्यक्ती भेटला. म्हणे एक सांगू महाराज, गुरुजी म्हणे का, एक करा, शिंक आणा, शिंक. जसं उद्या आपण आणणार आहोत ना दहीहंडीला, तसं शिंक आणा आणि शिंक्यावर भाकरी ठेवा, म्हणजे उंदर वरती जाणार नाही. कारण उंच राहील शिंक, त्यांना जाता येणार. तो खरोखर बुद्धी दिली, अक्कल द्यावी तर तुम्ही, हरकत नाही. दुसऱ्या दिवशी शिंक आणलं, त्यांनी टांगलं आणि त्याच्यावरती भाकरी वगैरे डबा काय असेल ठेवला आणि शाळेत निघून गेला. शाळेत गेला तरी तो तिथून शाळेतून आला, दरवाजा उघडून आत पाहिला तर शिंक्यावरच्या भाकरी खाल्लेल्या. तो विचार करतो, एवढ्यावर शिंकाय, भाकरी गायब कसा होता, दिसत नाही, भानगड काय. पण शिक्षक असतो काय कमी नाही, अज्ञानी शिक्षक आहे, हुशार आहे, चतुर आहे. त्याने एक दिवस केलं काय, कोपऱ्यात लपून राहिला, झोपून आपलं झोपल्याचं नाटक केलं, लाईट बंद केला, शाळेत गेलाच नाही आणि अंगावर पांघरून घेतलं आणि सारखा शिंक्याकडे बघू लागला. कशा गायब होता भाकरी, कशा भाकरी गायब होता.
त्यांनी युक्ती केली आणि लाईट बंद केला, दरवाजा बंद केला आणि झोपून राहिला, पाहू लागला. तर त्याला लक्षात आलं की 2-3 उंदीर आले. 7 फूट उंच असलेलं शिंक, ते उंदीर निर्बळ उंदीर होते, पण त्या जागेवर शिंक्याच्या खाली आले आणि त्यांच्यामध्ये ताकद निर्माण झाली, बल निर्माण झालं आणि त्यांनी जी उडी मारली 7 फूट त्या शिंक्यावर गेले, भाकर खाल्ली, एवढी ताकद त्यांच्यात आली. गुरुजी विचार करतात, एवढासा उंदीर 7 फूट उंचीवर उडी मारतो, भाकरी खातो, भानगड काय? उंदरात एवढी ताकद, एवढी उडी मारू शकतो उंदीर, 7 फूट उंदीर उडी मारतो. त्यांनी त्या म्हाताऱ्याला बोलवलं, बाबा म्हणे काय उंदरात एवढी ताकद आहे का? 7 फूट उंच उडी मारू शकत नाही उंदीर, पण या जागेवर आलेलं त्याने 7 फूट उंचीवर उडी मारली आणि भाकरी खाल्ल्या, भानगड काय? बाबाने सांगितलं, एक काम कर. म्हणे काय गुरुजी? गुरुजी सांगतात काय करायचं? बाबा सांगतात एक काम करा, ज्या जागेवर उंदराने उड्या मारल्या त्या जागेवर खड्डा करा. काय सांगितलंय? खड्डा करा. म्हणजे हरकत नाही. गुरुजी आला, ती माती काढली, खड्डा केला, माती बाजूला केला, एक हंडा सापडला तिथं. कशाचा? आता तरी बोला. कशाचा हंडा? मोरांचा हंडा सापडला. मोरांचा हंडा सापडला आणि गुरुजीने सांगितलं, बाबा तिथं मोरांचा हंडा सापडला. बाबाने सांगितलं, मग लक्षात ठेवा गुरुजी, जिथं धन असताना तिथला निर्बल असला तरी 7 फूट उंदी जर उड्या मारतो तर माणूस काय उड्या मारणार नाही? विठ्ठल विठ्ठल संपत्तीची शक्ती एका जणाकडे असंच समृद्धी जवळून गेली, एकाच्या जवळून समृद्धी गेली. समृद्धी गेली म्हणजे समृद्धी महामार्ग तुमच्यापासून लांब गेलाय ना? काय गेले गावचे, काय कोणाचे काय गेले? बरं, चांगली गोष्ट. एका गावात असं ऐकलंयस, एकाच दिवशी 20 स्कॉर्पिओ गाड्या आणि 20 बुलेट आल्या. समृद्धीचा परिणाम, समृद्धी आली. पण दुसऱ्या वर्षी त्या स्कॉर्पिओला टाकायला डिझेलला पैसा नाही. विठ्ठल विठ्ठल पैसा जरी आला पण त्या पैशाची विल्हेवाट लावणं, त्याचा आणि योग्य तऱ्हेने वापर करण्यासाठी सुद्धा बुद्धिबळाची गरज आहे. संपत्ती बळ आलं म्हणजे तो श्रीमंत झाला, पण संपत्ती बळाचा सुद्धा वापर करता आला. ते संपत्ती कुठे गुंतवायची, इन्व्हेस्ट कुठे करायची, जेणेकरून ती वाढेल, व्यर्थ जाणार नाही, याच्यासाठी सुद्धा बुद्धिबळाची गरज आहे. नाहीतर एका जणाला समृद्धीचा पैसा आला, कोट्यावधी रुपये आले, मग काय करावं काय करावं? त्याने एक ट्रक घेतला, हायवा घेतला. कशासाठी? वाळूचा धंदा चालू केला. मला एक म्हणायचं, तो दुसरा व्यवसाय चालू करत नव्हता का? दुसरा व्यवसाय चालू केला असता, जेणेकरून असा व्यवसाय केला पाहिजे का रात्री निवांत झोप येईल. विठ्ठल विठ्ठल तो व्यवसाय चांगला वाईट मला बोलायचं नाही, पण एक बौद्धिक बळ लागतं. सांपत्तिक बळ आलं की बौद्धिक बळ लागतं, बुद्धिबळ लागतं. बुद्धिबळ हे सर्व ठिकाणी चालेल सांगताय. त्या बुद्धिबळाची काही क्षमता आहे, ते बुद्धीचं बळ तिथं थांबतं आणि तिथून पुढे एक बळ लागतं, ते आहे भक्तीचं व भावाचं बळ, प्रेमाचं बळ आहे. जगातल्या इतर बळांचा विचार केला, हे बळ सीमित आहे, थांबतात. पण एक भावाचं प्रेमाचं असं बळ आहे, ते बळ संसारात या निर्बळांची गरजच नाही, यांना प्राप्त होत नाही. त्याच्यात सबल लागतं, बलवान लागतो, आणि तो बलवान ते बळ प्राप्त करून परमात्मा प्राप्त करत असतो. बलवान भावा पुढे बळ नाही कोणाचे सबळ, नाही कोणाचे सबळ, नाही कोणाचे सबळ. भावा पुढे बळ नाही कोणाचे सबळ, नाही कोणाचे सबळ, कोणाचे. भावा पुढे बळ नाही कोणाचे सबळ, नाही कोणाचे सबळ, नाही कोणाचे सबळ. बाबा पुढे बळ नाही कोणाचे सबळ, नाही कोणाचे सबळ, नाही कोणाचे सबळ. निर्बलाला बल नसतं तेव्हा तो कुणाकडे तरी एखाद्या समर्थाकडे, बलवानाकडे जातो आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. अशी कितीतरी प्रमाण आपल्याला बघायला मिळतात. बल नाही, निर्बल आहे, पण देवाला विनंती करून आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करून घेतल्या. अशी कितीतरी गोष्टी, कितीतरी प्रमाण आपल्याला बघायला मिळतात. विठ्ठल 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 विठ्ठल
ज्या देवात आपण सध्या 22 तारखेपर्यंत जोरात राम पाहतोय, प्रत्यक्ष तो देवराम महाराज इथं आहे. विठ्ठल विठ्ठल. गुरुवर्य बाबा आज मोठं अंतःकरण करून आले. त्यांनी अंतःकरण मोठं केलं, पण माझं अंतःकरणाचं पाणी केलं. विठ्ठल विठ्ठल आपण बळाचं चिंतन करतोय. भावापुढे बळ. देवाचं भावाच्या बळाच्या पुढे काही चालत नाही. पण असे काही भक्त मंडळी जी निर्बल आहे, त्यांच्याकडे बळ नाही, पण त्यांनी देवाकडे बळाची मागणी केलेली आहे की आम्ही देवा, आमच्याकडे बळ नाही, पण आता तू आम्हाला मदत कर, आम्हाला सहाय्य कर. आता माझं सहाय्य येथे, आता माझं सहाय्य येथे करावे देवा. आता माझं सहाय्य येते, आता माझं सहाय्य येते, आता माझं सहाय्य येते, करावे देवा. आता माझं सहाय्य येते. तुझी गेली सेवा सेवा सकळ गोवा तुझी चरणा सेवा सकळ गोवा. आता माझं सहाय्य येते, आता माझं सहाय्य येते, करावे देवा. आता माझं सहाय्य येते, आता माझं सहाय्य येते, आता माझं सहाय्य येते, करावे देवा. आता माझं सहाय्य येते. जेव्हा निर्बलाची अवस्था संत मंडळी आपल्या अंतःकरणामध्ये व्यक्त करतात, तेव्हा ते कुणाचं तरी सहाय्य घेण्यासाठी प्रयत्न करतात. आणि सहाय्य घेण्यासाठी जगात दोनच फक्त समर्थ आहे, दोघच आहे. एक संत आणि भगवंत जगामध्ये समर्थ आहे. त्यांचं सहाय्य घ्या, इतरांचं सहाय्य घेऊन काय करणार आहे तुम्ही? आम्ही निर्बलाच्या यादीमध्ये मोडतोय. आपल्यात बळ तरी कोणतं? आपलं बळ म्हणजे फक्त बोलण्यापुरतं बळ आहे. आपलं बळ फक्त लात मारेल तिथे पाणी काढेल एवढीच आपली बडबड आहे. पण लात मारले पाणी तर निघत नाही, पण पायाचं रक्त निघाल्याशिवाय राहत नाही. ही बडबड आहे. लात मारेल तिथे पाणी काढेल. आपलं बळच नाही. आपलं बळ म्हणजे फक्त काय, चिलीम भिजून आणण्यापुरतं छाटी, एवढंच. आपलं काहीच नाही. तंबाखूची पुडी आणण्यापुरतं बळ आहे, एवढं बळ आहे आपल्याकडे. काय, आपण निर्बल आहोत. पण आपल्या अंतःकरणातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, भगवंताच्या प्राप्तीसाठी आपल्याकडे ते बळ नाही. आणि ते भावाचं, ते प्रेमाचं बळ आपल्याकडे नसल्यामुळे आपल्याला समर्थ ज्यांच्याकडे बळ आहे त्यांच्याकडे आपल्याला जावं लागेल आणि त्यांना विनंती करावी लागेल की ते बळ मला द्या, ते प्रेम मला द्या, तो भाव मला द्या, जेणेकरून माझ्या अंतःकरणातला परमार्थ साधना पूर्ण होण्याच्या इच्छा त्या पूर्ण होतील. विठ्ठल विठ्ठल तुम्ही आम्ही निर्बल आहोत, पण जगामध्ये समर्थ तेच आहे. समर्थ कोण आहे? जगामध्ये दोघच समर्थ आहे, संत आणि भगवंत. महाराज, याला प्रमाण आहे का? देव समर्थ आहे आणि संत समर्थ आहे. मग एक एक समर्थ कसे याचं चिंतन करून पुढे चालू. संत समर्थ आहे, समर्थ बलवान संत आहे आणि बलवान देव आहे. हे कसं? तर संत समर्थ आहे, याला 2-3 प्रमाणानुसार आपण पुढे चालू. कोणते संत समर्थ आहे? महाराज, संत समर्थ आहे, बलवान हे बोलतात, पण कोणते संत हे तरी सांगा. कोणते संत या प्रश्नाचं उत्तर आहे सर्व संत हे समर्थ आहे.
हे संत ते संत हे संत नाही, सर्वच संत समर्थ आहे, बलवान आहे. एकाएकाच एक दोन प्रमाण बघू. ज्ञानोबराय समर्थ आहे का? तुकोबराय समर्थ आहे का? नाथ बाबा समर्थ आहे का? विठ्ठल 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 तुकोबराय समर्थ आहे का? हो आहे, तुकोबराय समर्थ आहे. आहे का एखादा प्रमाण? तुकोबराय समर्थ आहे. धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषा. तुकोबराय समर्थ आहे. हे प्रमाण झालं, तुकोबराय समर्थ आहे. अजून ज्ञानोबराय समर्थ आहे का? हो प्रमाण आहे का? ज्ञानोबराय समर्थ आहे असं प्रमाण आहे का? विठ्ठल विठ्ठल नाथ बाबा प्रमाण देतात. एका जनार्दनी समर्थ ते भक्त, देव त्यांचा अंकित दास होय, केला भगवद्गीते अर्थ, ऐसे समर्थ तिही लोकी. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबराय समर्थ आहे. बर नाथ बाबा समर्थ का आहे? नाथ बाबा ही समर्थ आहे. आरती एकनाथा महाराजा समर्था समर्थ आहे. सर्व संत समर्थ आहे. इथं कोणते संत हा विशेष नाही, सर्व संत समर्थ आहे. महाराज समर्थ आहे. पण मी बलवान आहे, मी बलवान आहे, मी बलवान. नुसतं बोलून वाच्यता उपयोग नाही. तुमचं बळ काही प्रॅक्टिकली नटलं का? काही कृतीतून दिसतं का? बळाची काही साधना दिसते का? बळाचा काही पराक्रम काही केला का? तर बळ सिद्ध होत आहे. तसे संत समर्थ आहे, समर्थ आहे. पण समर्थता त्यांची कुठे दिसते का? हे तरी आम्हाला कळू द्या, म्हणजे आम्ही समर्थ हे मान्य करू. विठ्ठल विठ्ठल प्रसंग आहे, ज्ञानोबरायांच्या चरित्राबद्दलचा प्रसंग आहे. मला वाटतं आपण याचा उच्चार करून गेलो असावा. ज्ञानोबरायांनी समाधी घेतली आणि ज्ञानोबरायांच्या समाधी स्थळामध्ये अर्थात पुढे अजान वृक्षाच्या आणि एक वाळलेली काठी रोवली गेली. समाधी स्थळाचा कालावधी. प्रत्यक्ष जगाचा मालक भगवान पांडुरंग परमात्मा आणि निवृत्तीनाथ दादांनी ज्ञानोबरायांचा हात धरावा आणि ज्ञानोबरायांना समाधीमध्ये घेऊन जावं. देव निवृत्ती याने धरले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. ज्ञानोबरायांना समाधी दिली. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ ज्ञानोबरांच्या समोर ठेवला होता. त्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचं जर पूर्व आपण पीठिका पाहिली, ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ निर्माण केला. आपण सर्वजण कधी वेळ मिळाला भविष्यात लक्ष द्या तर नेवासे नगर जिल्ह्यात नेवासे गावाला दर्शनाला जाऊन या. विठ्ठल विठ्ठल पैठणहून शुद्धीपत्र घेऊन विश्वमाऊली ज्ञानोबराय निवृत्तीनाथ दादा सोपान काका मुक्ताबाई चालतायत. नेवासे नगरीमध्ये आले आणि नेवास नगरीला थांबलेले असताना ज्ञानोबरायांनी निवृत्तीनाथ दादांना आणि विनंती केली, दादा मला बिझनेस करायचा आहे, मला व्यवसाय करायचा आहे, मला धंदा करायचा आहे. तेव्हा मला धंदा करायचा आणि नियम असा आहे, धंदा करायचा म्हटलं की त्याला भांडवल लागतं. बिगर भांडवली धंदा नाही. धंद्याची रीत वेगळी असेल आणि त्या धंद्याची भांडवलाची रीत वेगळी असेल. पण विना भांडवली धंदा आहे असा जगात शोधूनही आपल्याला सापडणार नाही. कोणता धंदा? प्रत्येक धंद्याचं भांडवल वेगळं आहे. एक जण कीर्तन झाले भेटला, महाराज एवढ्या लोकांमध्ये कसं बोला म्हणून बाजूला घेतलं. म्हटलं सांग ना काय? बाजूला घेऊन विचारायसारखं काय? आणि महाराज तुम्ही आपले म्हणून. म्हटलं अरे बाबा सांग ना आपले. तर काय झालं? काय आपले? तर मग त्याने सांगितलं, महाराज तुम्ही सांगतात की प्रत्येक धंद्याला भांडवल लागतं. तुमच्या कीर्तनकारांच्या धंद्याला भांडवल कुठं लागतं तुम्हाला? तोच फेटा 2-2 वर्ष कुठं भांडवल लागतं? मग त्याला म्हटलं, बाबा धंदा जरी वेगळा असेल, तू धंदा म्हणतो ना हरकत नाही. राम नाम के हिरे मोती हा मै बिकरा हो गली गली, लेलो रे काही राम काप्याला शोर मचावो गली. धंदा म्हणत असेल तर हरकत नाही, पण यालाही भांडवल लागतं. फक्त भांडवलाची रीत वेगळी. धंदा वेगळा असेल, भांडवलाची रीत वेगळी. कशी?
या धंद्याला सुद्धा आचरणाची, चिंतनाची, ज्ञानाचं भांडवल लागतं, तर हा धंदा चालतो, नाही तर दुकान थांबून जातं. विठ्ठल विठ्ठल धंदा आणि भांडवल नाही असं जगातही सापडणार नाही. तसं निवृत्तीनाथ दादांना ज्ञानोबराय नेवासे नगरीमध्ये विनम्र प्रार्थना करता, दादा मला धंदा करायचा आहे, मला भांडवल पाहिजे. मग कोणता धंदा, कोणतं भांडवल? आता कृपा भांडवल सोडी, बरी माझी मती पोतडी, करीन ज्ञान पद्य जोडी थोरा माते. हा गीता ग्रंथातलं जे आत्मज्ञान आहे, ब्रह्मज्ञान आहे, अध्यात्म ज्ञान आहे, जगापर्यंत सर्वांच्या पर्यंत आबाल सुबोधे ओवी याची प्रबंधे, जगामध्ये सर्वांच्या पर्यंत, लहानापासून मोठ्यापर्यंत, अज्ञानापासून सज्ञानापर्यंत, गरीबापासून श्रीमंतापर्यंत, खेड्यापासून शहरापर्यंत, सर्वांच्या पर्यंत हे ब्रह्मज्ञान अध्यात्मज्ञान मला पोहोचवायचा, धंदा करायचा आहे. आणि ते करण्यासाठी मला ग्रंथ वेचन करण्यासाठी तुमची कृपेचं भांडवल द्या. ती जर भांडवल मला मिळालं, त्या भांडवलाच्या जोरावर मी हा ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिण्याचा मोठा व्यवसाय, मोठा धंदा करणार आहे. असा धंदा आहे. अर्थात त्या ठिकाणी ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ आणि निरूपण गीता ग्रंथावर केलं. ज्ञानेश्वरी ग्रंथ निर्माण झाला. कुठे कुठे? नेवासे. कधी गेला? जाऊन या, बघा, सुंदर आहे. जगामध्ये देवासाठी मंदिर आपण पाहतो, देवीसाठी मंदिर पाहतो, बरोबर आहे. देवासाठी मंदिर सर्व ठिकाणी आहे आणि मंदिरासाठी खांब असतात आणि या खांब असतात. मंदिरासाठी खांब आणि मग मंदिर. पण नेवासे नगरीमध्ये खांबाचंच मंदिर आहे. विठ्ठल विठ्ठल खांबाचं मंदिर म्हणजे देव नाहीये, तिथं खांब आहे देवाच्या जागेवर आणि त्याला मंदिर बांधलेलं. का? माझ्या ज्ञानोबरांनी ज्या खांबाला पाठ लावून, पाठ टेकून ज्ञानेश्वरी ग्रंथ सांगितला गेला, त्या खांबाचंच मंदिर झालं नेवासे नगरीमध्ये. जाऊन या, बघा, अत्यंत सुंदर आहे. हा ज्ञानेश्वरी ग्रंथ निर्माण केला ज्ञानोबरायांनी. निळोबराय सांगतात 10,000 ओव्यांचा ज्ञानेश्वरी ग्रंथ होता पूर्वी. किती? 10,000 ओव्यांचा ग्रंथ. आणि पूर्वीच्या काळात छापखाने नव्हते, प्रेस नव्हते. पूर्वी ग्रंथ एखाद्याने विवेचन करायचं, दुसऱ्याने तो लिखाण करायचं, हे असायचं. ज्ञानेश्वरी ग्रंथ लिखाण करणारे कोण आहे? सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला. कारण पूर्वीच्या काळात मोठे मोठे ग्रंथ रचना जी झाली, त्या ग्रंथांचे शक्यतो 99% ग्रंथ रचनाकार आणि ग्रंथ लेखक हे वेगळे वेगळे बघायला मिळतात. विठ्ठल विठ्ठल महाभारतासारखा महान ग्रंथ व्यासांनी निर्माण केला. व्यासांनी महाभारतासारखा ग्रंथ निर्माण करायचं ठरवलं, पण रायटर कोण, लेखक कोण असावा विचार केला, कोण असावा. मग नियुक्ती केली गेली. कुणाची? विघ्नहर्ता गणरायाची नियुक्ती केली. पण गणराय सुद्धा कमी समजू नका, आपला विषय आपल्या इकडे जाईल, पण जाऊ द्या, काय हरकत नाही. गणराय सुद्धा कमी नाही, बुद्धीची देवता आहे, बरोबर आहे. बुद्धीची देवता गणपती बाप्पा आहे. आणि मोठ्या माणसाला जर छोटं काम सांगितलं तर त्याला अपमान झाल्यासारखं वाटतंय, बरोबर आहे की नाही. मोठ्या माणसाला छोटं काम सांगितलं, इगो दुखावल्यासारखं त्याला वाटतं, अपमान वाटतोय. पण नाईलाज असतो, कधी कधी मोठ्याने सांगितल्यामुळे नाईलाज असतो. गणपती बाप्पाला सांगितलं, गणपती बाप्पा तुम्ही एक काम करा, काय, मला ग्रंथ आणि तयार करायचा आहे महाभारत ग्रंथ, त्यावर तुम्ही लिहायचं काम करा. व्यासांनी असं बोलल्यावर गणपती बाप्पा थोडंसं अपमान झाल्यासारखं वाटलं, पण नाही बोलता येत नाही, मी लिहितो, हरकत नाही, पण एक अट आहे, मी एकदा माझा पेन टेकवला पानावर, लेखणी टेकवली की पुन्हा मी उचलत नाही, मी थांबणार नाही. जर मध्ये तुम्ही थांबलात, व्यासमर्षी माझी अट आहे, मध्ये जर तुम्ही 20वा घेतला की लघवीला जाऊन येतो, 2 नंबरला जातो, जेवण करतो, नाश्ता करतो, हे आपल्याला चालणार नाही. एकदा बसलो लिहायला की पुन्हा मी उठणार नाही. जेव्हा तुम्ही बंद कराल तेव्हा माझी लेखणी बंद झाली की मी आणि बंद करेल, ही माझी अट आहे. मान्य आहे का? आता व्यासमर्षी विचार करता, बाबाची अशी अट आहे, काय करावं. कधी कधी या आणि पुराणातल्या अटी खूप कठीण आहे, पण त्या आपोआप सुटल्या गेल्या आहे. विठ्ठल 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 पुराणात बऱ्याच विचित्र गोष्टी. आपण श्रीमद भागवत कथा ऐकत असाल, श्रीमद भागवताचं चिंतन करा. श्रीमद भागवत सुद्धा कथा सांगत असताना सनत कुमार आहे आणि नारद बाबा आहे. आता ही कथा सांगायची, नारद बाबा एका जागेवर थांबत नाही, सनत कुमार जागा सोडत नाही. कथा व्हायची कशी? सनत कुमार जागा सोडत नाही, हिमालय सोडून खाली येत नाही, नारद बाबा एका जागेवर कुठे थांबत नाही. तेव्हा कथा एकमेकाला सांगायची कशी? विचित्रच आहे. तशी ही सुद्धा गोष्ट आहे की गणपती बाप्पा सांगतात जमणार नाही. हो, लेखणी जर बंद झाली, तुमचं सांगणं बंद झालं, विवेचन बंद झालं, तर मी आणि उठून जाणार, मी लिहिणार नाही. व्यासमर्षीस कमी समजू नका, कारण
जगातलं जे त्रैलोक्यातलं जे ज्ञान आहे ते व्यासांचं उष्ट आहे. व्यासोच्छिष्ट जगत्रय. व्यास सामान्य नाही. नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लार विंदाय तपत्र नेत्र. वी प्लस आस, वी अधिक आस. विशाल ज्यांची आस म्हणजे बुद्धी मेधा आहे त्यांना म्हणा व्यास महर्षी. असे व्यास महर्षी सुद्धा बुद्धिमान ते सांगता बाप्पा हरकत नाही, तुमची अट मला मान्य आहे, पण माझी सुद्धा एक अट आहे. म्हणे काय? मी जे जे सांगेल, जो जो श्लोक सांगेल, जे जे पद सांगेल त्याचा अर्थ लक्षात घ्यायचा आणि मगच ते लिहायचं. गणपती बाप्पा सांगता बुद्धीची देवता आहे, तिथं काय वेळ आहे, पटकन तयारच आहे का नाही. आणि लिहायला सुरुवात केल्यानंतर व्यासांना कधी कधी लघुशंकेला जावं लागायचं, भूक लागली कधी कधी आणि जावं लागायचं, कधी कधी 4 वाजले की तसं काही नाही, ऐका नाही, म्हणजे जाऊ उठाव वाटायचं विश्रांतीसाठी. मग करावं काय, बाबा तर निघून जाणार, करणार काय. मग व्यासांनी असा एखादा श्लोक टाकायचा, असा एखादा कुठ श्लोक टाकायचा, गणपती बाप्पा तास डोकं खाजवत बसायची. याचा अर्थ कसा असेल कसा असेल. व्यास महर्षी विश्रांती करून नाश्ता जेवण करून झोपून सुद्धा यायचे, तर यांना अर्थ सापडत नव्हता. अशी अवस्था होती. असे व्यास महर्षी. अर्थात आपल्या लेखकाचं चिंतन केलंय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्ञानेश्वर ग्रंथाचे लेखक आहे सच्चिदानंद बाबा. आणि सच्चिदानंद बाबांनी लिहायचं काम केलं, पण पूर्वीच्या काळात छापखाने नसल्यामुळे, हाताने लिहायचं असल्यामुळे काना मात्रा वेलंटी उकार आणि वेगळा काहीतरी मागे पुढे होणार. 1 मात्रा असेल तर 2 मात्रा. विठ्ठल 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 बाबा तुम्ही आज का नाशिकला गेले ते काय तुमच्या बरोबर सर्वच नेते येऊ लागलेत, सर्व पक्षाचे येऊ लागले. कोणी बीजेपीचं, कोणी राष्ट्रवादीचं, कोणी सेनेचं, कोणी काँग्रेसचं, कोणी माझ्यासारखे अपक्ष. अपक्ष तिथं काय आपल्याला काय, आपलं कसं आहे माहितीये का बाबा, 5 वाजेपर्यंत वोटिंग असलं, 4:45ला मतदानाला जातो. का मतदानाला गेलं तर नोटाला देऊन येतो. विचारला का? अरे नोटाच आले नाही तर द्यायचं कशाला मग. विठ्ठल विठ्ठल विनोदाचा भाग सोडा. ग्रंथ रचना केली. ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ निर्माण झाला. 10,000 ओव्यांचा ग्रंथ निर्माण झाला. पण त्या 10,000 ओव्या लिहित असताना लेखकाच्या प्रमाद झाला, चूक झाली, काना मात्रा वेलंटी, त्यामुळे त्यात अपपाठ झाले. दुसरी गोष्ट, ज्ञानेश्वरी ग्रंथ 10,000 ओव्यांचा झालं. त्यात अशा काही ओव्या टाकल्या गेल्या होत्या, ज्ञानोबरांनी अशा काही ओव्या दिल्या होत्या त्यात, की सोनं कसं तयार करावं, चांदी कशी शोधावी, हिरे कसे शोधावे, अशा काही दृष्टांताच्या ओव्या आणि तयार टाकलेल्या. तेव्हा समाज ज्ञानेश्वरी ग्रंथ हातात घेतला आणि दृष्टांताच्या ओव्याच्या मागे लागला. सोनं कसं शोधावं आणि चांदी कशी शोधावी, हिरे कशी शोधावी, हिरामण मंडळी त्यांच्या मागेच लागले सर्व. कोणी बघायलाच तयार नाही. इतर सिद्धांताच्या वेळ बाजूला आणि दृष्टांताच्या मागे समाज लागला. हे ज्ञानोबरायांच्या लक्षात ज्ञानेश्वरी ग्रंथ निर्माण केल्यानंतर, समाधीत बसल्यानंतर लक्षात आलं, ज्याच्यासाठी ग्रंथ निर्माण केला ते सिद्धांत बाजूला आहे आणि दृष्टांताच्या ओव्याच्या मागे हा समाज लागलाय. हा ओव्या दृष्टांताच्या मागे हा समाज लागलाय. तेव्हा ह्या ओव्या काढल्या पाहिजे. आपण काय करावं, निमित्त काहीतरी करावं. मग केलं काय पाहिजे? मग ज्ञानोबरायांनी पाहिलं निमित्त करावं. 350 वर्षानंतर ज्ञानोबराय एकनाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये गेले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 3 कारणं होती. 3 कारणं. कारण संत हे प्रत्येक वर्षाला प्रत्येक आणि अवताराला येत नाही. शैले शैलेन माणक्यम मौक्तिकम न गजे गजे साधवो नाही सर्वत्र चंदनम न वने वने. हो, साधूची काय खान नसते, साधूची खान नाही. साधू काही अंतरानंतर आणि अवताराला येतात. तसे नाथ बाबांचा अवतार झाला, महाविष्णूचा अवतार, भानुदासाचे कुडी महाविष्णू. एकनाथ महाराजांचा संसार वगैरे व्यवस्थित चालू आहे, परमार्थ चालू आहे थाटामाटामध्ये एकनाथ महाराज. आणि योगायोग ह्या वर्षी श्री संत एकनाथ महाराजांचा 400 रौप्य महोत्सवी वर्ष आहे. विठ्ठल 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 नाथांच्या स्वप्नामध्ये ज्ञानोबराय गेले आणि ज्ञानोबराय नाथांच्या स्वप्नात जाऊन सांगितलं, नाथ महाराज तुम्ही आळंदीला या आणि माझ्या कंठाला अजान वृक्षाची मुळी तेवढी लागली तेवढी काढा. नाथ बाबाच्या स्वप्नात ज्ञानोबराय गेले.
विठ्ठल 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 श्री ज्ञानदेवे येवोनी स्वप्नात सांगितली मात मज लागी अजान वृक्षाची मुळी लागली कंठासी येवोनी आळंदीसी काढवेगी. ओ माझ्या कंठाला अजान वृक्षाची मुळी लागली तेवढी काढण्याकरता या. हे स्वप्न झालं आणि ते स्वप्न झाल्याबरोबर स्वप्न पडल्याबरोबर नाथ महाराज आळंदीला जाण्यासाठी वेगाने तयारी करू लागले. त्यावेळेस ज्ञानोबरायांचा समाधी सोहळ्याचा कालावधी आला होता. कार्तिकी वारी जवळ आली. नाथबाबा पैठणहून निघाले. आता निघत असताना नाथांनी दिंडीच काढली. कारण सामान्य एखाद्या माणसाने दिंडी काढली, बुवाने दिंडी काढली तर 5, 50, 100, 200 वारकरी सहज येतात पहिल्या वर्षी. नाथबाबांची दिंडी म्हणल्या हो 10, 15 हजार समाज नाथांच्या बरोबर निघाला. बरं आता एवढे दिवस जायचं आहे, त्यांची व्यवस्था केली पाहिजे ना. पंक्ती थोडेच आहे, व्यवस्था करायची. अचानक निघालो, गाड्या भरल्या. नाथांच्या घरी संपत्ती भरपूर आहे. गाड्यामध्ये सर्व माल भरला, किराणा साहित्य भरलं आणि चालली दिंडी. नाथांच्या गवळणी भारुड गाद 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 आणि आळंदी क्षेत्राकडे दिंडी आली. विठ्ठल 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 आळंदी क्षेत्राला दिंडी आली. दशमीला सर्वजण आले, नवमीला आले, दशमीला आले. सर्वांना जेवण झाले, सर्व आनंदाने राहू लागले. पण नाथबाबांच्या डोक्यामध्ये एक आहे की ज्यासाठी ज्ञानोबराय माझ्या स्वप्नात आले आणि मला सूचना केली त्या कामासाठी मी जर आलोय तर आपण शोधावं. नाथबाबा इतर ठिकाणी सर्व आळंदी क्षेत्रात फिरू लागले, पण ज्ञानोबरायची समाधी त्यांना सापडत नाही, शोधली जात नाही. त्याची 2-3 कारण आहे. पहिलं कारण, ज्ञानोबरायांनी समाधी घेतल्यानंतर काही कालाने दिल्लीहून एक बादशाह आला, एक सुलतान आला आणि त्याने पूर्ण आळंदी क्षेत्र आणि काबीज केलं आणि सर्व नेस्त नाबूद केले. मंदिरं ध्वस्त केले, सर्व मशिदी तयार झाल्या, मठांचे मंदिरांच्या मशिदी तयार झाल्या, चर्च दर्गे तयार झाले. अशी अवस्था झाली त्या काळामध्ये. पूर्ण उद्ध्वस्त अलंकापूर उद्ध्वस्त केलं. त्यामुळे ज्ञानोबरायांची समाधी स्थळ कुठं आहे हे नाथबाबांना तिथे कळत नाही. दुसरं कारण, ज्ञानोबरांनी समाधी घेतली आजान वृक्षाचं ते आणि एक काठी, कोरडी काठी लावलेली रोवलेली, तिचं झाड झालं, त्याच्यापासून अनेक झाडं तयार झाले, जंगल तयार झालं आजान वृक्षाचं. ज्ञानोबरांची समाधी कुठे कळत नाही. दुसरं कारण. आणि तिसरं कारण, ज्ञानोबरांनी समाधी घेतली त्यांच्या काही कालानंतर अनेक तपस्वी महात्म्यांनी तिथे समाध्या घेतल्या. नक्की ज्ञानोबरांची समाधी कुठे आणि कोणते हे कळत नाही. तिसरं कारण. विठ्ठल विठ्ठल काय करावं. दशमीचा दिवस संपला, एकादशीचा दिवस उगवला आणि काकडा झाले तर नाथबाबा सर्व वारकऱ्यांना सांगतात तुम्ही भजन करा, तुम्ही कथा कीर्तन करतात, मी आणि अनुष्ठान करतो. इंद्राणीचं स्नान केलं आणि हातात जल घेऊन नाथबाबांनी संकल्प करून अनुष्ठान प्रारंभ केला. डोळे झाकले आणि अनुष्ठान प्रारंभ करत असताना ज्ञानोबरायांना विनवणी करू लागले, माऊली एवढा मोठा मला तुम्ही आदर द्यावा, एवढ्या समाज एवढा जी मनुष्य मात्र असू नये माझ्या स्वप्नात यावं, मला तुम्ही तुमच्या भेटीचं कार्य करण्याकरता सांगावं. आणि आता इथे आल्यानंतर तुम्ही मला भेटत नाही, तुम्ही दिसत नाही, कुठे आज शोधले जात नाही, काय करावं मला कळत नाही. हा माझा अपमान आहे, हा माझा अपमान आहे किंवा माझ्या पदरातलं पुण्य कमी पडलं म्हणावं की काय मला कळत नाही. अनुष्ठान केलं. ज्ञानोबरांची विनवणी करू लागले नाथबाबा विनवणी करू लागले. ज्ञानोबरांची विनवणी करत असताना स्वप्न दृष्टांत दिला. नाथांना पुन्हा जागृती दृष्टांत दिला आणि ज्ञानोबरा सांगता, नाथ महाराज इथं आजान वृक्षाच्या बागेत या, तिथं सिद्धेश्वराचं मंदिर, महादेव सिद्धेश्वर आहे, तिथेच नंदी आहे, त्या नंदीला उचला, उठवा, बाजूला करा आणि तिथूनच समाधी स्थळामध्ये येण्याकरता जागा आहे. हे कळालं. नाथ बाबा आले आणि तो नंदी बाजूला केला. उठविला नंदी शिवाचा ढवळा, उघडली शिळा विवराची. आत गेले नाथ महाराज. आत गेल्यानंतर ज्ञानोबरायांचं दर्शन, साष्टांग दंडवत घातला. ज्ञानोबरायांना दंडवत घातला आणि ज्ञानोबरायांना आलिंगन द्यावं म्हणून आलिंगन नाथ बाबा देऊ लागले. पण ज्ञानोबरा योग्याचं शरीर आहे, वायू स्वरूपात आहे. ज्ञानोबराय दिसतात पण आलिंगनामध्ये येत नाही. काय करावं. शेवटी नाथ बाबा सांगतात, का हो ज्ञानोबराया, मला तुम्ही आलिंगन देऊ नये, काय माझ्या पदरी पाप असावं, काय माझ्या पदरी पुण्य नसावं की काय, की एवढ्या दुरून आलो आणि तुम्ही मला आलिंगन दिलं नाही, काय म्हणा. विनवणी करू लागले. ज्ञानोबराय प्रगट झाले, स्थूल रूपात झाले आणि ज्ञानोबरायांनी नाथबाबांना आलिंगन दिलं. नाथबाबांनी ज्ञानोबरायांना आलिंगन दिलं. त्या ज्ञानोबरायांना त्या रूपाचं, त्या स्थूल दर्शन कसं झालं याचं चिंतन नाथबाबा करू लागले की ते ज्ञानोबराय मला कसे दिसले. विठ्ठल विठ्ठल दिव्य तेजा पुंजा, दिव्य तेजा पुंजा मदनाचा
पुतळा दिव्य तेज पुंज दिव्य तेज पुंज दिव्य तेज पुंज भराचा पुतळा दिव्य तेज पुंज परब्रह्म केवळ बोलतोसे परब्रह्म देवाला बोलतासे परब्रह्म केवळ बोलतोसे ब्रह्म बोलतासे श्री ज्ञान देवे एवढी स्वप्नात श्री ज्ञान देवे देवे श्री ज्ञानदेवे श्री ज्ञानदेव एवढी सोनाद श्री ज्ञानदेव दिव्य तेज पुंज किंवा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा ज्ञानोबरायांचं दर्शन झालं आणि ज्ञानोबरायांनी सांगितलं नाथ महाराज हा ज्ञानेश्वरी ग्रंथ शुद्ध करा आणि मग तो ज्ञानेश्वरी ग्रंथ शुद्ध केला अर्थात बाहेर आले पण प्रसंग असा घडला होता इकडे की दशमीला सर्व जेवढं साहित्य नेलं तेवढं साहित्य संपलं प्रश्न पडला एकादशीला पूर्वीच्या काळात काही खात नव्हते निराहार असायची पण द्वादशीला एवढा समाज आपल्या नावावर आलाय एवढा समाज 10-15 हजार समाजांना द्यायचं काय प्रश्न पडला एकादशीला संध्याकाळी नाथबाबांनी काही वारकरी मंडळी सांगितलं बैलगाड्या झुंपा पूर्वीच्या काळात बाजार होता चरोलीचा आळंदीला मोठी दुकानं नसायची चरोलीचा बाजार चरोलीला जा इंद्राणीच्या कडेने रस्ता आहे जा चरोलीला पैसे दिले द्रव्य दिलं आणि काही माल घेऊन या जेणेकरून 15-20 हजार समाज आहे यांना उपवाशी तर ठेवता येणार नाही पारणं सोडायचं आहे गाड्या जुंपल्या आणि वारकरी मंडळी इंद्राणीच्या कडेने निघाले आळंदीच्या बाहेरही गेले नाही इंद्राणीच्या कडेला गाड्या चालल्या तेवढ्यात एक मोठा तंबू दिलेला आहे मोठा पाल आहे आणि त्यामध्ये किराणा साहित्य भरलेलं आहे गुळाच्या ढेपीच्या ढेपी आहे साखरेचे पोते तांदळाचे पोते गव्हाचे सर्व का असं साहित्य आहे आणि या गाड्या समोरून चालल्यानंतर तो दुकान ठसठशीत गंध लावलेला दुकानदार मोठी शेंडी आहे पांढरे शुभ्र कपडे आहे वारकऱ्याच्या वेशात सत्वगुणी चेहरा पाहिला असा बसलेला आहे आणि त्याने या गाड्या पाहिला आणि आवाज दिला ओ वारकरी बुवा कुठे चाललात वारकरी गाडीमधले सांगता आम्ही चरोलीला चाललो कशाला आम्ही किराणा साहित्य आणण्याकरता हो इथं दुकान सोडून दिलं आणि दुसऱ्या दुकानात जाता हे पडतं का तिथल्यापेक्षा 1 रुपया कमी भावाने देतो पण इथंच घ्या ना एवढं मोठं दुकान आणलंय माझाही व्यवसाय होईल आणि तुमचंही काम होईल वारकरी विचार करता जर 1 रुपया कमी नाही मिळत असेल आणि इथे मिळत असेल तर हरकत नाही ना तिथे जेवढा पाहिजे तेवढा माल दुकानात भरला दुकान मधला माल गाड्यामध्ये भरून आणि पैसे देऊ लागले दुकानदार सांगतो काळजी काय करतात मी पण वारकरी आहे तुम्ही जशी वारकरी मी पण वारकरी आहे वारी होऊ द्या काला होऊ द्या आणि मग आपण एकत्र हिशेब करू आता काही देऊ नका जेव्हा पाहिजे तेवढा घेऊन जात जा यांनाही बरं वाटलं काय वारकरी आहे काय माणूस आहे खरंच वारकरी असावा असा दुकानदार वारकरी असावा ऐका नाही हो तुमच्या माझ्यासारखं असे दुकान बदललं असतं विठ्ठल 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 द्वादशी झाली त्रयोदशी झाली नाथबाबांचं कीर्तन झालं आणि समाधी सोहळा झाला नाथबाबांचं कीर्तन झालं समाधी सोहळा पार पडला सर्वांना आणि अन्नदान झालं काला झाला अमावस्येला काला झाला आणि काला झाल्यानंतर त्या ठिकाणी नाथबाबा सर्व वारकऱ्यांना जवळ बोलवतायत सर्वांना नमस्कार करतात सर्वांची वाट लावत सर्वांना जा भाऊ या आता तुम्ही या परत वारीला सर्व वाटे लावून दिलं नाथबाबांनी सर्वांना वाटे लावलं सर्व वारकरी आपापल्या जागी आपापल्या गावी जाण्याकरता बोळवले गेले सर्व गेले आणि नाथबाबा विचार करतात ज्या दुकानदारांनी आपल्याला एवढं 4-5 दिवस साहित्य पुरवलं 10-20 हजार समाज आणि काल्याला पंचपुरुषी आळंदीची सर्व आली सर्वांना मुक्त द्वार भोजन दिलंय आता त्या दुकानदाराचे आपल्यावर उपकार आहे आपण त्याचं काही द्रव्य काही त्याची उधारी झाली देऊन यावी नाथबाबा इंद्राणीच्या कडेला दुकान शोधत निघाले अख्ख्या आळंदीच्या कडेला जेवढे इंद्राणी परिसर आहे 2ही तटाला फिरले पण पाल नाही तंबू नाही दुकानदार नाही दुकान नाही काहीच नाही विचारू लागले का हो इथं तुम्ही हो आम्ही इथं प्रॅक्टिस करतो इंद्राणीच्या कडेला मृदंगवादक विद्यार्थी अहो इथं तंबू होता दुकान ते म्हणतात आम्ही इथंच आहे इथं वारकरी नाही तंबू नाही दुकान नाही प्रत्येकाला विचारलं कोणीच बोलत नाही की ते दुकान होतं इथे तंबू होता मग नाथबाबांच्या लक्षात आलं त्याच इंद्राणीच्या वाळवंटामध्ये गुडघे टेकवले
हात जोडले, डोळ्यातून गळगळ अश्रू येऊ लागले नाथबाबांच्या आणि सांगू लागले, माऊली तुम्ही एवढं पुरवावं की आम्हाला सर्वांना वारकऱ्यांना धान्य द्यावं आणि तुम्ही पुरवावं. काय म्हणावं माऊली, झाले ज्ञानदेव वाणी, आले सामग्री घेऊनी, पर्व काळ द्वादशी दिली सामग्री आम्हासी. का संत समर्थ आहे ते पुरवतात. विठ्ठल विठ्ठल संत समर्थ आहे म्हणून संतांकडे विनंती करावी मागावी आणि भगवंत समर्थ आहे भगवंताकडे विनंती करावी मागावी. भगवंत कुणाकुणाला सर्वांना देणारा देव आहे. देवाकडे काही कमी आहे हो, सर्वांना देणारा परमात्मा त्याच्याकडे काहीच कमी. सर्व विश्वाचं जर भरण पोषण करतो, विश्वभर त्याचं जर नाव आहे तर त्याच्याकडे आपण का मागू नये, पण आपण देवाकडे मागावं. देवाने कुणाकुणाला दिलंय. एक प्रसंग सांगतो थोडक्यात आणि पुढे चालतो. विठ्ठल विठ्ठल श्री संत एकनाथ महाराज पितृतिथी घालायचे, पुण्यतिथी घालायची, वडिलांची तिथी घालायची आहे, अन्नदान करायचंय. काय करावं, काय अन्नदान करायचंय. घरची श्रीमंती तिथं कमी नाही. नाथबाबांच्या घरी प्रत्यक्ष रिद्धी सिद्धी पाणी भरतात नाथांच्या घरी, अशी अवस्था आहे. मग आता जेवण घालायचंय. पहाटेच नाथबाबा उठणार. पहाटे नाथबाबा 4 वाजता काकड्याला उठणार, तर त्यांच्या अगोदर गिरिजा माता उठल्या 3 वाजेला. गिरिजा मातेला उठण्याच्या अगोदर भगवान परमात्मा श्रीखंड्या तो 2 वाजताच उठून आणि अंगण झाडू लागला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पूर्वीच्या माता माऊल्या पतीच्या अगोदर उठत होत्या असं म्हणतात बुवा. त्याला मी पण आता म्हणतात, आपण आता त्यात काय करणार, नियमाला अपवाद नाही आपण, आहे की त्या नियमात सर्वच बसतो आत्ताच्या काळात. असं म्हणतात का पूर्वीच्या भगिनी मंडळी माता माऊल्या आणि पतीच्या अगोदर उठायच्या. आता अजिबात नाही तसं, आहे का. आता ती उठते अगोदर असं नाही, तो उठतो, पाणी तापवतो, आंघोळ करतो, परत एक बादली तापून ठेवतो, तरी बाईसाहेब झोपलेलाच. उठल्यानंतर घाई असते, कपडे घालतो, चहा करतो, चहा पितो, तरी बाईसाहेब झोपलेल्याच. स्वयंपाक करतो, स्वतःचा डबा तयार करतो, तरी बाईसाहेब झोपलेल्याच. चहा घेतल्यानंतर डबल स्वयंपाक झाल्यानंतर चहा घेतो, 1 कप तो घेतो आणि 1 कप बाईसाहेबाकडे आणून देतो, तरी त्या झोपलेल्याच. चहा जवळ आणून कॉट जवळ गेला का बाईसाहेब उठा उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकाळ, तरी बाईसाहेब झोपलेला. मग ते बाई सांगतात, अरे बाब्या फक्त चहाच आणला, पेपर का नाही आणला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गिरिजा माता तशा नाहीत. नाथबाबांच्या अगोदर गिरिजा माता उठल्या. हो, आणि श्रीखंड्या पटकन जाऊन आंघोळ केली. घरातला रांजण असेल, दारातला रांजण आहे, बाहेरचा रांजण आहे, आतला रांजण आहे, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहू लागला. नाथबाबा उठले का आणि स्नान करायला गंगेवर नाथबाबा पळू लागले. नाथबाबा गंगेवर चालू लागले की पटकन नाथांचे कपडे घ्यावे, खांद्यावर घ्यावे, तांब्या घ्यावा, नाथांच्या मागे मागे पुढे पुढे श्रीखंड्याने पळावं. नाथबाबा गंगेच्या पाण्यामध्ये आंघोळीला शिरल्यानंतर नाथांच्या अंगावर श्रीखंड्याने पाणी टाकावं, श्रीखंड्याने अंग चोळावं. नाथबाबा बाहेर आले की वस्त्रे गंगा तरी धूत असे, नाथांचे वस्त्र श्रीखंड्याने धुवावं. नाथबाबा नित्यनेमासाठी पूजेला बसले, देवपूजा करू लागले. गंध उघडण्याचं काम, चंदन उघडण्याचं काम श्रीखंड्याने श्रीखंड्या चंदन घासी ऐकन उघडून देत असे. भगवान परमात्मा श्रीखंड्या चंदन उघडून देतोय. बरं, चंदन उघडून नाथबाबांच्याकडे दिलं. नाथाने एक टिपका असा घ्यायचा, बोटाला लावायचा आणि आपल्या घरी असलेला जो विजय पांडुरंग मूर्ती त्याच्या कपाळाला तो गंधाचा टिपका लावायचा आणि प्रसन्न व्हायचं नाथबाबांनी. बसलेल्या श्रीखंड्या उघडून देणाऱ्या श्रीखंड्याकडे पाहायचं, हसायच्या. श्रीखंड्या, अरे बघ ना देव किती सुंदर दिसतो गंध लावल्यावर. श्रीखंड्या म्हणत ज्याला तुम्ही लावतात ना तोच उघडून देतोय. विठ्ठल विठ्ठल श्रीखंड्याने सर्व कामं करायचे, पटापट पटपट सर्व कामं करायचे. त्या गल्ली झाडणारा एक आणि आदिवासी होता, हरिजन होता. ती जोडपं गल्ली गाव झाडायचं काम करायचे आणि यांच्या घरी स्वयंपाक चालू झाला आणि तो पक्वान्नाचा स्वयंपाकाचा सुगंध वास बाहेर गेला आणि त्यांची चर्चा सुरू झाली. ती पत्नी सांगते, कारण बाई माणसाचं लक्ष जास्त स्वयंपाकाकडे असतं, आहे का नाही. तेव्हा ती सांगते का, हो किती सुंदर यांच्या घरी स्वयंपाक, किती वास सुंदर येतोय स्वयंपाकाचा, किती सुंदर पक्वान्न चालू आहे. तेव्हा तो सांगते, बोलू नका, गप्प बस. हे ब्राह्मण मंडळी ते खातात, उरलं तर कुणाला देत नाही, ते उकिरड्यामध्ये पुरून देतात, मातीमध्ये पण कुणाला देत नाही. इकडे काय काही बोलू नको, अजिबात बोलू नको. हे शब्द नाथबाबांनी ऐकले. नाथबाबा खाली उतरले आणि खाली आल्यानंतर हात जोडले. भाऊ, अरे दादा, काळजी करू नको, जेवायला सकाळी सकाळी तुम्ही दोघे आमच्याकडे या. आमच्याकडे या म्हटल्यानंतर बरं वाटलं यांनाही. आम्ही, हो तुम्ही चालताय, तुम्ही आलेल चालेल. आणि त्या दिवशी सर्व ब्राह्मणांना निमंत्रण दिलं, भाऊबंधांना जेवणासाठी. आणि अगोदर यांना जेवायला बसवलं, यांना ताट वाढले आणि दोघंही रडू लागले. दोघे बिचारे रडतायत.
गाव झाडणारे दोघं रडू लागले. नाथ बाबा सांगता रडायला काय झालंय, डोळ्यातून अश्रू येतात. ते दोघं सांगता नाथ बाबा इथं आम्ही खातोय पण आम्हीच उपवाशी असं नाही, अख्खा आमचा हरिजन वाडा उपवाशी हो, काही खायला मिळत नाही हो. नाथ बाबा सांगता काळजी काय करता, सर्वांना बोलून आणा. उठले, अख्खाच्या अख्खा वाड्यामध्ये जेवायला, नाथांच्या वाडा जेवायला, आणि सर्वांना जेवण घातले. आणि ही ब्राह्मण मंडळीने पाहिलं, म्हणता का रे, अरे ह्या देवाच्या अंगावर वाहणाऱ्या तुळशी आणि उकिरड्यावर वाहिल्यासारखं झालंय, काय म्हणावं. भ्रष्ट केलं यांनी, भ्रष्ट झालंय, यांच्या दारात जायचं नाही. सर्वांनी नाथबाबांना वाळीत टाकलं, नाही जायचं यांच्याकडे जेवायला, यांच्या दारात जायचं नाही, वाळीत टाकलं. श्रीखंड्या म्हणतो तुम्ही वाळीत तर टाका, मग बघू तुम्हाला गंगेची वाळूच दाखवतो कसं. श्रीखंड्या होता तो. आता जेवायला कोण येणार, दुसरा स्वयंपाक तयार केला, जेवायला कोण येणार, कोणीच येत नाही. चला म्हटल्यानंतर नाथबाबा सर्वांच्याकडे गेलं, सर्वांनी दरवाजा बंद केला, जेवायला कोणी येत नाही. हे पाहिलं श्रीखंड्या सांगतो नाथबाबा एक काम करा, दरवाजा बंद करा, आत या. तुम्हाला पितृजेव घालायचे ना, तुम्ही हातावर अक्षता घ्या. हातावर अक्षता घेतल्या, श्रीखंड्याने अक्षता घेतल्या. नाथाला सांगितलं वरती अक्षता फेका, आगच्छतु महाभागा, आणि सर्व पितरांना आवाहन केलं श्रीखंड्याने. आणि तारका तुटाव्या, तारे तुटावे, लखलखीत असे एखाद्या चंद्रासारखे, ताऱ्यांसारखे आणि नक्षत्रासारखे सर्व पितर येऊन आणि त्या ठिकाणी वाड्यामध्ये बसले. पितांबर धारण केलेला आहे, त्रिपुंड लावलेला आहे, कोणी भस्म लावलेला आहे, गळ्यात माळा घातलेला आहे, असे जानवे घातलेले, असे सर्व पितर येऊन बसले. आणि पितर येऊन बसले, नाथ बाबा नसेल, नाथ बाबा वाढा यांना जेवायला. आता जेवायला पंक्ती सुरू झाल्या, वाढायचं सुरू झालं. या ब्राह्मणाने विचार केला, का रे काय भानगड आहे, काय खूपच गडबड, शांत झालेलं वातावरण आहे, बघून या बरं कोणीतरी. एक केशवपंत आला आणि त्या फटीतून दाराच्या पाहू लागला. तर फटीतून पाहताना सर्व त्याला ते जेवणारे पितर दिसले, आणि तिथं त्याच्याबरोबर त्याचा आजोबाही दिसला. त्याचा आजोबा दिसला. हा म्हणतो बाबा बाबा. बाबा जवळ आला, दरवाजा फटीतून, काय रे काय, काय रे काय, तुम्ही पण आला हो, तू का नाही आला. तो म्हणे आम्ही नाही आलो, साऱ्या वाडा नाही आला म्हणून मी नाही आलो. अरे वाडा तिकडे पेटना का काय, पण तुला यायला काय झालं होतं, तू यायला पाहिजे होतं ना, का नाही आला. नाही सर्वच नाही म्हटले म्हणून. अरे तसं नाही बाबा, अरे यायला पाहिजे. तो म्हणतो नाही ना, कसं यावं, जसं वारं वाहतं तसं उपणावं लागतं, तर सर्वच एका बाजूला, मग मी कसा पक्ष सोडून जाऊ, मग मला इकडे यावं लागलं. अरे तिकडे काही हो, पण तू का नाही आला. एक काम कर, तुझ्या आजीला बोलून आण, भेट तरी होईल. घरी गेला, पटकन त्याच्या आजीला घेऊन आला. आजीला भेटली, का हो तुम्ही कशी काय, म्हणजे मी आलो भेटायला. त्यांची भेट झाली, बोलणं झालं. अशी दुसरी एक सखूबाई दिसली. बरं ती मिसरी घेऊनच आलेली होती. तिला विचारा, का ग बाई मिसरी घेऊन आली, कशी काय, इथे भेटली का. नाही इथं नाही, जातानाच घेऊन गेली होती दाव्याला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे जेवण झाले आणि सर्वांचं बोळवण केले सर्वांना, आणि पुन्हा परत श्रीखंड्याने पाठवलं. अशा पद्धतीने नाथांच्या मनातली इच्छा सर्व ती भगवान परमात्म्याने प्रत्यक्ष पूर्ण केली. देव पुरवतो, देव सर्व देतो. संत आणि देव आणि भगवंत हे पुरवतात, हे समर्थ आहे. आणि जर आपल्या मनातला मनोदय, आपल्या मनातली इच्छा असेल, परमार्थ साधना पूर्ण करण्यासाठी आपण त्या देवाकडे विनंती करावी. तुकोबर आहे, आज भगवंताकडे विनंती करू लागले, देवा माझा परमार्थ सफल व्हावा, यासाठी जे चित्त पाहिजे ते इतर ठिकाणी संसारात व्यस्त असलेलं चित्त मी प्रयत्न केले, पण मी ते प्रयत्न करूनही माझ्याकडून तुझ्या चरणाजवळ चित्त राहिलं नाही. पण देवा तू जर विनंती केली, तू जर ठरवलं, मी तुला विनंती करतो, तू जर ठरवलं तर चित्त तुझ्या पायाजवळ तो ठेवू शकेल. तेव्हा देवा माझी अशी इच्छा आहे, हे चित्त तुझ्या पायाजवळ राहावं, असं काहीतरी कर. अभंगाच्या रा
विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाये विठोबा रखुमाई विठोबा रखुमाये विठोबा रखुमाई विठोबा रखुमाये विठोबा रखुमाई विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये जय विठोबा विठोबा रखुमाई रखुमाये जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाये जय विठोबा हरि जय जय विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाये विठोबा हरि रखुमाये जय जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये विठोबा हरि जय जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये 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 माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही धरोनिया बाही भवातारी दातारा चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मणी धन्य तुची विठोबा विठ्ठल विठ्ठल विनंती करताय तुकोबराय देवाकडे, कारण भगवान समर्थ आहे. त्या समर्थ भगवंताकडे तुकोबराय सांगतात, देवा माझं चित्त तुझ्या पायाजवळ राहिलं असं काहीतरी कर. कारण परमार्थामध्ये चित्ताची गरज आहे, संसारामध्ये वित्ताची गरज आहे, शरीरामध्ये पित्ताची गरज आहे. शरीरामध्ये पित्ताचा समतोलपणा असेल तर शरीर आरोग्य सदृढ राहील, आरोग्य निकोप राहील. पित्ताचा समतोलपणा बॅलन्स जर बिघडला तर मनुष्य आजारी पडतो. तारुण्यात मनुष्य आजारी पडत नाही, पण म्हातारा मनुष्य लवकर आजारी पडतो. त्याचं कारण तारुण्यामध्ये पित्ताचा समतोल राहतो, बॅलन्स राहतो. म्हातारपणात तो बॅलन्स टिकत नाही, त्याचा परिणाम म्हातारे माणसं लवकर आजारी पडतात. शारीरिक आरोग्य टिकून राहावं अशी जर आपल्याला अपेक्षा असेल तर टिकून राहणं आपल्या हातात आहे. खानपान आपण व्यवहार, तेव्हा ते टिकून राहावं वाटत असेल तर आपलं व्यवहार आपल्या शरीरामध्ये पित्त असावं लागतं. जगामध्ये समाजाने लोकांच्या मध्ये आपल्याला मान्यता मिळावी, मानावं असं वाटत असेल तर जगामध्ये आपल्याकडे वावरत असताना आपल्या खिशामध्ये वित्त असावं लागतं. विठ्ठल विठ्ठल. कारण धन जर असेल तर सर्व जग सलाम करतं. सब पैसे के भाई दिल का साथी नहीं कोई. धनवंता लागी धनवंता लागी धनवंता धनवंता लागी सर्वमान्यता सर्वमान्यता जगी सर्वमान्यता ही जगी सर्वमान्यता ही जगी. सर्व मान्यता जगामध्ये धनवान पुरुषाला प्राप्त होतात. शास्त्रकार सुभाषितकार एका श्लोकामध्ये सांगतात, यस्यास्ति वित्तम सनरकुलिनः
सपंडित सश्रुतिमान गुणज्ञा सयैव वक्ता सचदर्शिनियम सर्व गुणाकांचनमाश्रयंती. धनाचा आश्रय करून जगामध्ये मानमान्यता मिळते. सर्व गुण धनाचा आश्रय करून असतात. एक व्यवहारात बोलत टका धर्मम टका कर्मम टका सर्वस्व साधनम यस्य गृहे टका नास्ती सर्वम तस्य टका येते. विठ्ठल विठ्ठल. व्यवहारात असंही म्हटलं जातं नो मनी तर पुशे ना कोणी. नो मनी तर पुशे ना कोणी अशी अवस्था आहे जगामध्ये. आणि पैशाची आणि पैसा अर्थात त्या त्या क्षेत्रामध्ये त्या त्या क्षेत्रात त्याची त्याची गरज आहे. व्यवहारात पैशाची गरज आहे. ऐक नाही व्यवहारात पैशाची. परमार्थामध्ये परमार्थ वेगळा आणि पैसा परमार्थ संसारातला हा पैसा वेगळा आहे. यातला अर्थ आणि परमार्थ यात फरक आहे. विठ्ठल विठ्ठल. दोघांची सांगडे जर एका ठिकाणी घालायची ठरली तर जमणार नाही. कारण व्यवहारामध्ये पैसा चालतो आणि परमार्थामध्ये एकाग्र चित्त लागतंय. व्यवहारामध्ये पैसा चालतो. व्यवहारात आपण पुराणातलं उदाहरण बघा. वाल्याकोळी रस्त्याने जाणाऱ्या लुटारांना लुटायचा. अनेक ब्राह्मणांना त्यांनी लुटलं, साधूंना लुटलं. लुटल्यानंतर तो त्यांच्या जवळची संपत्ती जर घ्यायचाच घ्यायचा. अनेक ब्राह्मणांना त्याने लुटल्यानंतर त्यांच्याजवळ आणि काय आहे म्हणून तो त्यांच्या मागे लाधावला की ते ब्राह्मण आपली मान पुढे करायचे. प्राण देण्यासाठी मान पुढे करतात पण आपल्या खिशामध्ये आपल्या पोटलीमध्ये आपल्या पिशवीत असलेला एक दगड तो लपवतात. त्याला शालिग्राम म्हणतात. शालिग्राम लपवतात आणि मान पुढे करतात. वाल्याकोळी विचार करतोय या दगडासाठी हे मान पुढे करतात, जीव द्यायला तयार आहे. याचा अर्थ जीवापेक्षा दगडाला जास्त किंमत असावी म्हणून त्यांनी ते दगडाचा संचय करून रांजण भरून ठेवले. आणि एक दिवस भरपूर स्टॉक झाला, संचय झाला, बॅलन्स झाला. मग विचार केला चला जर प्राण देण्या इतकी याच्यापेक्षा जर किंमत याची जास्त आहे तर आपण आपल्या पिंपळगाव मोरमध्ये दुकानात घेऊन जाऊ आणि तंबाखूची पुडी आणू. एक दगड घेतला दुकानदाराकडे. दुकानदार हो एक घ्या आणि एक पुडी द्या. एक पुडी द्या. दुकानदार म्हणायचे पुढे व्हा. दुसऱ्या दुकानात गेला हो हा दगड घ्या आणि एक पुडी ते म्हणजे पुढे व्हा. पूर्ण दुकान घोटी इगतपुरी तालुक्यातले सर्व दुकान पायाखाली घातले पण एका दगडावर एक चुन्याची पुडी सुद्धा त्याला भेटली नाही. घरी येऊन विचार करू लागला काय बाबा काय म्हणावं. ज्या दगडासाठी ब्राह्मण प्राण देत आहेत एकीकडे इकडे त्या दगडावर चुन्याची पुडी येत नाही काय म्हणावं त्याला. मग त्याच्या लक्षात आलं की या दगडाची चुन्याच्या पुडीची किंमत सुद्धा या दगडाला येत नाही. विठ्ठल विठ्ठल. व्यवहार वेगळा आहे आणि परमार्थ वेगळा आहे. व्यवहार वेगळा आहे परमार्थ वेगळा आहे. एखादा जर सासरे भाऊ सांगू लागला जावे बापू तुम्ही हुंडा मागतात ना एक काम करा. आळंदीला पूज्य गुरुवर्य देवराम बाबांच्या संगतीमध्ये राहून 108 पारायण विज्ञानेश्वर ग्रंथाचे केले. तेव्हा तुम्हाला हुंडा लागतो ना किती 2 लाख रुपये. अर्ध 54 पारायणाचं पुण्य तुम्हाला घ्या आणि माझी पोरगी करा. हुंड्याचं नाव काढू नका. करील का जावई मुलगी. त्यामुळे तुमचं पारायण तिकडे गुंडाळून ठेवा. माझं काय असेल ते 54,000 1 लाख काय मला माझा हुंडा द्या. का त्याचं कारण असं आहे परमार्थामध्ये हा चित्ताची गरज आहे. परमार्थामध्ये वित्ताची गरज नाही. वित्त हा व्यवहारातला भाग आला आणि चित्त हा परमार्थातला भाग आला. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबराने याच्याकरता कितीतरी उदाहरण दिले. ज्ञानोबरा सांगतात जी माणसं विकत घेऊन दूध विकत घेतात आणि द्राक्षाच्या बुडाला ओततात तीच माणसं तुळशी झाडाला फुकटचा पाण्याचा शिंतोड सुद्धा टाकायला तयार नाही. काय बोलले ज्ञानोबरा. का त्यांना माहिती आहे तुळशीला पाणी टाकलं काही फायदाच नाही. आहे का फायदा. खरं सांगा तुळशीला पाणी टाकल्यानंतर तुळशीच्या पानाच्या पत्रावळ्या लग्नात किंवा सप्तामध्ये आल्या दिसल्या कधी. म्हणजे पानाचा उपयोग नाही. बरं तुळशीच्या लाकडाची बिल्डिंग झाली पूर्ण कधी दिसलं. बरं लाकडाचा उपयोग नाही. बरं तुळशीच्या फुलंच पूर्ण घोटी मार्केटला आहे असं कधी दिसलंय. म्हणजे तुळशीच्या फुलासाठी नाही पानासाठी नाही. बरं तुळशीचे फळच पूर्ण मार्केटला विक्रीला आहे असं कधी. एकादशीला तुळशीचं फळ का उपवास आहे असं कधी झालं. म्हणजे फळाचा उपयोग नाही पानाचा उपयोग नाही फुलाचा उपयोग नाही लाकडाचा नाही. बरं सावलीचा भर उन्हाळ्यामध्ये आपल्या बकऱ्या तुळशीच्या झाडाला बांधल्या बस सावली म्हणून दिसलं कोणी असं बांधलेलं. म्हणजे कशाचाच उपयोग नाही. मग तुळशीच्या झाड जर कशाचाच उपयोग नाही तर तुळशीला पाणी घालण्यात तरी काय उपयोग आहे. बरोबर आहे का नाही. काय म्हणते ना आपल्याच पार्टीचे महाराज बोलवले बरं का आज. आपण त्या भानगडीतच पडलो नाही. आणि जे पाणी टाकत असेल ते म्हणजे आतापर्यंत आपण चुकच केले राव. उगाच पाणी ओतलं. विठ्ठल विठ्ठल. तुळशीला पाणी टाकण्यातही फायदा आहे आणि द्राक्षाला दूध ओतण्यातही फायदा आहे. पण फरक एवढा आहे द्राक्षाला दूध ओतण्यामध्ये
पैसे रूपाने फायदा आहे, प्रयोजन आहे, आणि तुळशीला पाणी टाकण्यामध्ये पुण्य रूपाने प्रयोजन आहे. विठ्ठल विठ्ठल व्यवहार वेगळा आहे आणि व्यवहार वेगळा आणि परमार्थ वेगळा. मग व्यवहारामध्ये जगामध्ये मान्यता मिळावी वाटत असेल तर आपल्याला पैसा असावा लागतो, वित्त असावं लागतं, आणि परमार्थ करून परमात्मा प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर परमात्माच्या चरणावर आपले एकाग्र चित्त असावं लागतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता ती बाबांनी सांगावं, ऐका नाही, घरामध्ये एक मत, बरोबर आहे, बाजारपेठेमध्ये आपली पत, बरोबर आहे का नाही, आणि परमार्थामध्ये एक चित्त, अशी या गोष्टी असाव्या लागतात तर जमतं. नाहीतर मग खेत में नाला, आमचे गुरुवर एक केंद्रीय महाराज सांगायचे विनोद, खेत में नाला, गोठे में हेला, घर में साला, उसका कभी ना होगा. तुम्ही बोला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कसं आहे, कधी कधी एखादा नियमाला अपवाद असू शकतो, 2 तास थांबायचं असतं आपल्याला. घरामध्ये एक चित्त असावं लागतं, परमार्थात एकाग्र चित्त असावं लागतं. चित्त जर नसेल तर परमार्थ होत नाही, कारण चित्त देवाला दुसरं काहीच लागत नाही, फक्त देवाला एकाग्र चित्त लागतं. विठ्ठल विठ्ठल. देवा कारणे भाव तस्मात द्यावे लागे फारसे झाले का चित्त तरी होता, एवढ्यासाठी नका करू वातात. द्यावे लागे फारसे का करू वातात, करा नका वाता गा. काय हरकत नाही, यांचं तरी कुठं पाठ आहे. देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त, झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू वात हात गा. अथ चित्तम समाधातुम न शक्नोषि मयि स्थिरम, अभ्यास योगेन ततो मामेच्छाप्तुम धनंजय. अरे अर्जुना, अथवा हे चित्त मनबुद्धी सहित माझे हाती आचुंबित न शकशी देव, तरी गा ऐसे करी या 8 प्रहारा माझारी, मोटके निमिष भरी दे तुझाय. मग जे जे का निमेख देखील माझे शुक, ते तुले अरोचक विषय घेईल. जैसे शरद कालू रेगे सरिता उठू लागे, तैसे चित्त काढे वेगे प्रपंच होणी. मग पुनवे होणी जैसे शशिबिंबती दिसे, हरपता औषे नाहीच, तैसे भोगा तो निगता, चित्त मजमाज रिगता, हळूहळू पंड सुता मीची होईल. विठ्ठल विठ्ठल. चित्त देवाच्या चरणावर लागलं पाहिजे. तुकोबरायनं कळालं आणि तुकोबराय देवाकडे गेले, देवाला सांग, देवा माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी. देवा माझं चित्त तुझ्या पायाजवळ राहिल्यानंतर परमार्थ सफल होणारे मला कळालं. मी बरेच प्रयत्न केले पण ते राहत नाही, त्याला काय करावं. कधी कधी असं होतं, खूप प्रयत्न करू नाही नारात, एखादी घाटाला लागलेली गाडी उभी करावं, डोंगराला गाडी उभी करावी आणि तिच्या चाकाखालचा दगड निघावं, ती गाडी जशी माघारी येते तसं आपलं चित्त आपण प्रयत्न करून देवापर्यंत जाईल, पण ते कधी रिवस येईल सांगता येत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे चित्त, याच्यामध्ये मल विक्षेप आवरण याचे थरावर थर बसल्यामुळे एका दिवसाचे याच्यामध्ये हे नाही. अनादि संसार मालेच्या ठाई, नित्य विषय शेविले पायी, ते ठसावले चित्ताचे ठाई, वारंवार देही सेविता. अनेक जन्माचे विषयाचे संस्कार या चित्तावर असल्यामुळे हे मलिन झालेलं चित्त शुद्ध होईल आणि तुझ्या पायाजवळ स्थिर राहीलच हे सांगता येत नाही. प्रयत्न केले पण तिथे राहीलच सांगता येत नाही. पण देवा मला एवढे प्रयत्न करून तुझ्या पायाजवळ चित्त आणणं कठीण आहे, पण देवा जर तूच जर ठरवलं तर तुला ते सहज शक्य आहे, कारण तू चित्ताचा चोर आहे. विठ्ठल विठ्ठल. गोपिका सुद्धा सांगतात ना, हरिने माझे हरिले चित्त, 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 हरिने माझे हरिले चित्त. व्रजे व्रजे कमंडनम समस्त पाप स्वभक्त चित्त रंजनम समस्त पाप खंडनम. भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्त रंजनम सदैव नंद नंदनम. दावे रूपमज गोपिका रमणा, अर्थात गोपिकाचा रमण करणारा आहे, चित्ताचा चोर देवा तू आहे. तेव्हा त्या गोपिक सांगतात, त्या भगवंताने आमचं चित्त चोरलं, चित्ताचं हरण करणारा देवा तुला ते सहज शक्य आहे. कसं? उदाहरण, या ठिकाणी आपल्याला सप्ताहासाठी कीर्तनासाठी प्रकाश तयार करायचा आहे
अंधार घालवायचा आहे, किती प्रयत्न करावे लागले हो. लाईट लागली, वायर लागली, होल्डर लागलं, थ्रेपिन लागली, बोर्ड लागला, एवढ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागल्या. एवढ्या गोष्टी केल्यानंतर रात्र गेली का? एवढे प्रयत्न करून रात्र घालवू शकलो नाही. थोडासा प्रकाश तयार झाला पण रात्र आपण घालवू शकलो नाही. पण सूर्याने ठरवलं इथं रात्र घालवायची कीर्तनासाठी, प्रकाश करायचा, त्याला किती मीटर वायर लागेल, कोणते बल्ब लागतील, किती थ्रीपिन लागेल, किती बोर्ड लागतील, काय लागणार? काहीच नाही. सूर्य आल्यावर जाऊ द्या, सूर्य येण्याच्या अगोदर प्रकाश येतो आणि अंधार जातो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सूर्यापुढे प्रगटे प्रकाश उजाईसा. ऐक नाही हो, कसं आहे, देवाने ठरवलं तर देवाला सहज शक्य आहे हो. कशा पद्धतीने अजून वर्णन केलं ज्ञानोबरायांचा अभंग बघा. दीपे दीपिका शशी तारा हो तुका कोटीवरी रे, परी नसरे निशी नुगवे दिवसू दिन करुणाथ जाया परी रे, नुद्धरीजे 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 गोपाळे विन नुद्धरीजे रे. हो, कोट्यावधी दिनक तारे येऊ द्या, चंद्र येऊ द्या, तरी ते सूर्याची बरोबरी ते अंधार घालू शकत नाही. एक सूर्य आला की बस हो, सूर्य सर्व काही प्रकाश तयार करतो, अज्ञान घालवतो, अंधकार घालवतो. तसं आम्ही प्रयत्न करून देवा तुझ्या पायाजवळ चित्त स्थिर राहील याची गॅरंटी नाही, पण देवा तूच जर ठरवलं तुला ते सहज शक्य असल्यामुळे आमची विनंती आहे, माझे चित्त तुझे पायी राहे. देवा राहे ऐसे काही करी. विठ्ठल विठ्ठल राहावं असं मला वाटतं, पण कशाने राहीन हे मला माहिती नाही. डॉक्टरकडे गेल्यानंतर पेशंटने काय सांगायचे, डॉक्टर मला असा असा त्रास होतोय, बरोबर आहे, मला हा त्रास होतो. आपण एवढं सांगायचं का? आपण हे पण सांगायचं, डॉक्टर एक काम करा, ती गोल बाटली आहे, त्या गोल बाटलीतलं पिवळं औषध द्या, त्या गोळ्या आहे त्या गोळ्या द्या. आपण सांगायचं नाही, आपण फक्त काय झालं हे सांगायचं, पण उपचार का करायचे ते डॉक्टरने ठरवायचं आहे. तसं चित्त देवाच्या चरणाजवळ लागल्यानंतर परमार्थ सफल होणार आहे हे तुकोबरायांना कळालं, पण ते कशाने राहील हे आपल्याला कळत नाही. म्हणून तुकोबराय सांगतात, देवा राहे ऐसे करी काही, काही कर जेणेकरून तुझ्या चरणाजवळ राहील. देवा तुला ते सहज शक्य आहे, देवा ते तू कर. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही. विठ्ठल 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 एवढं तर कर, पण देवाला देवाच्या आश्वासनाची आठवण पुढच्या अर्ध्या चरणात करून देतात. धरोनिया बाही बहुहा तारी दातारा. देवाच्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी देवाला आश्वासन आणि आठवण करून दिले. कशी आठवण? एखादा मंत्री येतो, ऐक नाही, समजा आज आपल्या देशाचे आणि आदरणीय पंतप्रधान ज्यांनी देशाचं सर्व दूर सर्व जगामध्ये नावलौकिक वाढवला असे पंतप्रधान आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आज नाशिकला येऊन गेले, बरोबर आहे. खरोखर आपण भाग्यवान मंडळी आहोत की 450-500 वर्षापासून जे भगवान श्री रामरायाचं मंदिर अपूर्ण होतच नव्हतं. लाखो लोकांनी आपल्या प्राणाचा त्याग केला, बलिदान दिलं, रक्त सांडलं, जेलमध्ये गेले, कारागृह भोगला, वनवास भोगला. एवढंच नाही, भूमिगत झाले, प्राणाला मुकले, शहीद झाले. असे बरेच हुतात्मे या मंदिरासाठी झाले, पण त्या रामरायाचं मंदिर पूर्ण होत नव्हतं. पण काय योग आहे, आपण भाग्यवान आहे, आपल्याला एवढा सुंदर सत्शील आणि परमार्थिक आणि धार्मिक राष्ट्र पुरुष मिळाला. मला तरी वाटतं भगवंताचा काही अंश त्यांच्यामध्ये अधिकतम असावा हो, पुण्य अंश त्याच्यामध्ये अधिक असावा की भगवंताने पाठवलेला, ज्याला ख्रिश्चन धर्मात प्रेषित म्हणतात तसा प्रेषितही साधू संत असावा की ज्यांनी अनेक वर्षापासूनची अपूर्ण गोष्ट आहे ती गोष्ट म्हणजे भगवान राम प्रभूचं मंदिर आणि पूर्ण करण्यासाठी आपल्या भाग्य आपल्या डोळ्याने याच देही याच डोळा 22 तारखेला हा पहावा सोहळा. विठ्ठल विठ्ठल आपल्याला कोणत्या पक्षाची गरज नाही, पण आपलं धर्म कार्य जो करतो, लक्षात ठेवा, एक वाक्य लक्षात ठेवा, आपलं एक मत किती कामाचं आहे. ते म्हणतात याचे भाव गेले त्याचे भाव गेले, काय हरकत नाही, प्रत्येकाचं दुखणं वेगळं असतं, माझं दुखणं वेगळं, प्रत्येकाचं अंतकरण देवाला सांभाळता आलं नाही तर तुमचं माझं काय. पण आता सध्या जर आपण आता येणाऱ्या पिढीला पुन्हा मोदींना जर आपण अर्थात एक मत जर आपण चुकीचं टाकलं, आता सध्या जर आपण एक मत चुकीचं दिलं, अनेक डोके सुद्धा दिले, प्राण अनेकांचे दिले तरी उपयोग होणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
योग्य पुरुषाला आता मतदान करा, तेव्हा आपला धर्म टिकेल. धर्म टिकला, संस्कृती टिकली तर आपली मुलं बाळ, आपलं घरदार, आपलं सर्व टिकेल. अन्यथा खूप वाईट अवस्था होईल. याकरता आपण लक्ष दिलं पाहिजे. हो, राम मंदिर होतंय 22 तारखेला आणि आपल्याला ती सर्व सोहळा पाहायला मिळणार आहे. तिथे तो सोहळा आणि आपल्या गावामध्ये, आपल्या घरामध्ये, प्रत्येकाने आपल्या गावात आणि घरामध्ये तो साजरा करायचा आहे. रांगोळी असेल, काय असेल, घराचे सर्व सजावट करायची आहे. सण गुढीपाडव्याचा आपण साजरा करतो, आपण गुढी उभारायची आहे आणि आपल्याला राम 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 कृष्ण हरी काय जे भजन येईल, नामचिंतन करता येईल, ते नामचिंतन दिवसभर 22 तारखेला करायचं. प्रत्येक मंदिराची स्वच्छता करून घ्या. मी ग्रामस्थांना, सरपंच वगैरे कोणी असेल, त्यांना सांगतो की उद्या परवा 2-3 दिवसात शाळेमध्ये चक्कर मारा. कोणी व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष असेल, कोणी सरपंच, कोणी ग्रामपंच, आपण सर्व सदस्य, ज्येष्ठ वर्ग, गावकरी शाळेत जा आणि शिक्षकांना सांगा की आपल्या गावचे सर्व मुलांना घेऊन स्वच्छता अभियान मुलांच्या बरोबर ग्रामस्थ आणि त्यांच्याकडून राबवा. सर्व मंदिरांची स्वच्छता करून घ्या. या 2-3 दिवस राहिलेले सर्व स्वच्छ, त्या निमित्तानं स्वच्छ भारत, स्वच्छ पिंपळगाव मोर झालं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आश्वासन, एखादा नेता येतो आणि आश्वासन देतो, पण त्याला आश्वासनाची अपूर्तता होते, त्याच्याकडून पूर्ण जेव्हा होत नाही. पुढच्या वेळेस जेव्हा तो नेता येतो तेव्हा ग्रामस्थ त्याला मागच्या आश्वासनाची आठवण करून देते. हो, तुम्ही अमक्या अमक्या गावात अमक्या अमक्या ठिकाणी सभा घेतली, त्या सभेमध्ये तुम्ही भरघोष आश्वासन दिलं होतं, अमक्या धरणातलं पाणी तमक्या धरणात ओतून तुमच्या गावचा पाणी टंचाई प्रश्न मी कायमचा मार्गी लावेल, दूर करेल. पण आता 5 वर्ष झाले, अजून आश्वासन पूर्ण झालं नाही. तेव्हा तुम्ही आश्वासनाची पूर्तता करावी. अन्यथा आम्ही रस्ता रोको करू, आम्ही आणि काहीतरी बंदी करू, गाव बंदी करू, काहीतरी करू. का? दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी त्यांना आठवण करून देणं हे जसं आहे तसं देवाला आठवण करून दिले तुकोबारायने. देवा, कुरुक्षेत्रावर 5,500 वर्षापूर्वी तुम्ही आश्वासन दिलं होतं, मी कुणाचा उद्धार करतो, कुणाचा उद्धार करतो. ओ तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामनचरात पार्थ मय्यावेशी तदेच्छा. मी त्यांचा उद्धार करतो, त्यांना भवसागरातून तारून नेतो. कुणाचा? जो माझा अनन्य नैव योगेन माम ध्यायेन उपासते, अनन्यतेने माझं भजन करतात, माझ्या चरणाजवळ चित्त ठेवतात, माझे भजन करतात, त्यांचा मी उद्धार करतो. देवा, तेव्हा ते आश्वासन दिलंय. आज मी तुमचं नामस्मरण करतो, तुमची भजन करतो, भक्ती करतो, परमार्थ करतो आणि या भवसागरामध्ये मी डुबत आहे, बुडत आहे. देवा, आता ते आश्वासन पूर्ण करण्याची वेळ आली. देवा, आता एक करा, माझ्या हाताला धरा आणि या भवसागरातून मला तारून न्या. विठ्ठल विठ्ठल धरोनिया बाही भव हा तारी दातारा. देवा, मला भवसागरातून तारून न्या. मी बुडतोय, या मौन नदीमध्ये बुडतोय. देवा, तू तारणारा आहे, तू नावाडी आहे. तारू भला पांडुरंग, पाव भिजवणे दे अंग. किंवा नामाची या सहस्रवरी, नावाई या अवधारी, सजोनिया संसारी तारू झालो. भगवान, तुम्ही नावाडी आहात ना, नाव किनारे लगाव प्रभुजी, नाव किनारे लगाव. नदिया घेरी नाव पुराणे, डुबत जहाज तराव प्रभुजी, नाव किनारे लगाव. देवा, ही नय्या माझी पलीकडण्या, भवसागराच्या पहिल्या तीराला माझ्या हाताला धरून न्या. कारण तुमचं आश्वासन आहे, तुमचं ब्रीद आहे आणि तुम्ही कमरेवर हात त्यामुळे ठेवले कारण मला श्रीमद आद्य गुरु शंकराचार्य महाराज सांगितलंय की देवाने कमरेवर हात का ठेवले. माझ्या भक्तांना सूचित केलंय की भक्तांनो, तुम्ही माझ्याकडे या, तुमच्यासाठी भवसागराचं पाणी कमरे इतकंच आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. तेव्हा देवानी आपली ही इच्छा पूर्ण करावी, आपली विनंती मान्य करावी म्हणून तुकोबराय वातावरण निर्मिती करतायत. वातावरण बघा, कोणत्याही गोष्टीची वातावरण निर्मिती झाली, आपण दौंडातला तो विषय हाताळला. कोणत्या गोष्टीची वातावरण निर्मिती जर झाली तर ती गोष्ट करण्याकरता सफल जाते, सक्सेस होते. वातावरण कीर्तन सुद्धा अगोदर पंचपदीमध्ये वातावरण निर्मिती झाली, रंगदेवता निर्माण झाली की वक्त्याला ते सहज सोपं जातं. कोणत्या सप्ताह करायचा ना, अगोदर 8 दिवस अगोदर आणि बॅनर काय असेल, काय पत्रिका असेल, सर्व ग्रामस्थांना सांगणं असेल, ते वर्गणीच्या निमित्ताने सर्वांच्या दारात जाणं असेल, ही वातावरण निर्मिती झाली की 7 दिवस सोपे जातात. ही वातावरण निर्मिती आहे आणि ही वातावरण निर्मिती करण्यासाठी तुकोबरायांसारखा पठ्ठा अजून जन्माला आला नाही. एवढे वातावरण निर्मिती करणारे तुकोबराय आहे. काय असतं, मागायला जायचं ना तर वातावरण निर्मिती करता आली पाहिजे. कधी कधी काय होतं, देणाऱ्याने कधीच कोणा त्याच्या दारातून आणि खाली हात कधी लोट
लोटलेला परत आलेला नाही, एवढा देणारा चांगला आहे. पण मागणाराचा असा असतो की तो किती देणारा असला तरी हा त्याच्याकडे मागायला गेला का तो देतच नाही. कधी कधी हा मागणारा त्या पद्धतीचा असतो. कधी कधी मागणारा असा असतो की खाट्या गाईचं दूध काढतो. विठ्ठल विठ्ठल. खाटी गाय समजते ना, आहे ना खाटी गाय, तिचं दूध काढतो. कसं? कधीच रुपये सुद्धा कधी दान धर्म केलं नाही, पण मागणारा एवढा चतुर असतो, त्याला खिशाला हात लावायलाच लावतो. असे चतुर मागणारे असतात. तसे तुकोबरा सुद्धा एवढे चतुर मागणारी आहे की भगवान परमात्म्याकडे जातात आणि देवाने द्यावंच अशी वातावरण निर्मिती तुकोबराई करतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणात. चतुरा तो शिरोमणी, चतुरा तो शिरोमणी, चतुरा शिरोमणी, चतुरा शिरोमणी, कुल लावण्याची खाली मुकुट सकाळा मानी. हे गुणनारायणाच्या काढानी, हे मुकुट सकाळी. धन्य तो विठोबा, चतुरा चतुरा तुकोबराय मागण्याचं वातावरण निर्मिती करतात. देवाचा मोठेपणा व्यवहार करतात. देवा चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याचे खाणी, मुकुट सकळामणी, धन्य तुझे विठोबा. देवा काय करायचं? करिया तिमिराचा नाश, उदय होणे प्रकाश, तोडी आशा पाश करे वास हृदय. देवा माझ्या हृदयामध्ये तुम्ही आणि आशेचा पाश नष्ट करा. प्रकाश रूपाने तयार व्हा. तमसोमा ज्योतिर्गम मृत्युराम अमृतम गमय. अशा पद्धतीने माझ्या हृदयातला अज्ञान अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश निर्माण करा. देवा मी एवढंच नाही, मी नेणूनपणे अज्ञानाने गुंतलेलो या संसारामध्ये. ऐकाने मी गुंतलेला असल्यामुळे देवा तुम्ही आई जशी बाळाची चिंता करते तशी देवा मी तुम्हाला शरण आलोय. हो तुम्ही माझी चिंता करा आणि या भवसागरा तुम्हाला तारुण्या. अभंगाच्या शेवटच्या चरणात. आहे गुंतलो नेनाता, आहे गुंतलो नेनाता, आहे गुंतलो नेता, आहे गुंतलो नेता, माझे असो तुम्हा चिंता, माझी असो तुम्हा चिंता, माझी असो तुम्हा चिंता, माझी असो तुम्हा चिंता. पाया तारा राखावे पाया राखावे, चतुरा तो शिरोमणी, चतुरा तो शिरोमणी, मुकुट सकळामणी, धन्य तुझी विठोबा, धन्य तुझी विठोबा,
धन्य तोची विठोबा धन्य तोची विठोबा 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 पाहे गुंतलो नेणता माझी असो तुम्हा चिंता तुका ठेवी माथा पायी आता राखावे चतुरा तो शिरोमणी गुणलावण्याची खाणी मुकुट सकळा मणी धन्य तुची विठोबा तुकोबराय देवाकडे विनंती करता देवा मी अशक्त आहे मी असमर्थ आहे पण चित्त तुझ्या चरणाजवळ नेणं हे मला कळालंय परमार्थ सफल होण्यासाठी मानवी जीवनाची इति कर्तव्यता तुझ्या चरणाजवळ चित्त लागल्याशिवाय होणार नाही हे चंचल चित्त आहे तेव्हा तूच त्याला आकळून तुझ्या पायाजवळ कसं राहील हे तू बघ आणि माझ्या हाताला धरून भवसागरातून तरुणे विनंती तुकोबराय करता तशी आपण भगवंताची भक्ती वा सेवा करून या पद्धतीने तुकोबरायांसारखी देवाकडे इच्छा व्यक्त करावी आम्हाला या भवसागरातून तरुणे देवा तू तारू आहे तू तारून नेणारा नावडी आहे तेव्हा विनंती करावी भगवान निश्चित आपली विनंती आणि ऐकल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा प्रभूचरणी समर्पण करून सेवेला परिणाम द्यायचा या ठिकाणी आज जागराची सेवा आपला हा अनेक वर्षापासून चालत असलेला भगवंताचा उत्सव किती वर्ष झाली 24 वर्षापासून मीच 15-20 वर्षापासून येतो वाटतं असं मला वाटतं 15-17 वर्षापासून येत असेल सेवा या ठिकाणी करायला पूज्य आणि गुरुवर्य मठाधिपती बाबांच्या आशीर्वादाने बाबांच्या मार्गदर्शनाने आपण सर्व मंडळी परमार्थाची वाटचाल करतायत आणि आदरणीय गुरुवर्य या ठिकाणी आज समोर आणि मोठं अंतःकरण करून या ठिकाणी आज हजर झालेत वास्तव पहिला दररोजची धावपळ दररोजचं जागरण पण बाबा बसणारे नाही ऐका नाही बाबा झोपणारे नाही तेव्हा बाबा आले आणि या ठिकाणी सेवा या आशीर्वाद देण्यासाठी आले ते बाबा सुद्धा आहेत सर्व ही गुरुबंधू मंडळी महाराज मंडळी सर्वांनी योग्य सहकार्य केलं मृदंगवादक गायक वादक आपण परिसरातील बरीचशी आणि वारकरी मंडळी आहेत आता सर्वांचं नाव घेणं अशक्य आहे पण बऱ्याच गावचे आहेत दौंडातून आलेले आहेत उभाड्याहून आलेले आहेत आणि आधरवडून आलेले आहेत अजून टाकेदहून आलेले आहेत दोन्ही टाकेदहून अजून घोटीहून आलेले आहेत खेडहून आलेले आहेत आहे का आमचे महाराज आहे खेडहून आलेले आहेत अजून बऱ्याच गावची भजनी मंडळी आता नाव घेणं म्हणजे कठीणच आहे आमचे आंबेचे भक्त महाराज सुद्धा या ठिकाणी हजर आहेत आपण सर्वजण आलात आजचा दिवस म्हणजे आणि मोठा दिवस होता तसा कारण आपल्या देशाचे पंतप्रधान येऊन गेले त्यामुळे महाराज पुन्हा पुन्हा तेच का करतात तेच पुढं तिथंच का येतात तिथं का येतात कारण ते येण्यासारखं आहे ते आले मग आपल्याला येणं पुन्हा येईल आणि आज मला इगतपुरी तालुक्यातलं एक व्यक्तिमत्व दिसलं मोदींच्या बरोबर बसलेलं भेटलेलं आहे का नाही आपले पांडुरंग बाबू आणि बरे आहे का नाही ते मला दिसले आज टी व्हीमध्ये बघितलं की मोदींच्या बरोबर बोलताना त्यांना पाहिलंय आज काहीतरी आपल्या तालुक्यात कोणीतरी आहे बा तिथपर्यंत जाणं कारण सेवेचं फळ असतं काहीतरी सेवा करणं एकनिष्ठ राहून सेवा करणं सेवा म्हणजे बीजेपीची सेवा नाही ही संघाची सेवा आणि मानवाची सेवा आहे आणि ती संघाची सेवा कराल ना तर ईश्वराची सेवा आहे कारण जर संघ सेवा करेल आता ह्या गोष्टी बोलणं नाहीये पण संघाची सेवा अशी आहे की खरोखर तशी निष्काम सेवा आपण सुद्धा करत नाही परमार्थातली मंडळी एवढी निष्काम सेवा जी त्यात गेले त्यांना लक्षात येतंय आणि ती सेवा ही सर्व मंडळी करतात सुप्त रीतीने आमची सर्व ही गुरुजन मंडळी सुद्धा तीच सेवा करणारे आहेत व ती सेवा म्हणजे काय गोमातेचं रक्षण करा भारत मातेचं रक्षण करा आपल्या धर्माचं रक्षण करा यापेक्षा वेगळी सेवा नाही आणि तीच सेवा ही संत मंडळी करतात त्यांच्या आशीर्वादाने सर्व चाललंय आणि सर्व मंडळी येतात तेव्हा आनंद वाटला आजचा दिवस खरोखर धन्य आहे 22 तारखेचं सर्वांनी स्मरण ठेवा आत्तापासूनच आपण तो कलश मिरवला का मिरवला ना वा
कलश मिरवलाय. आता तेवढा 22 तारखेचा दिवस आहे. आनंदाने गुढ्यावर उभा राहा, आनंदाने सर्वत्र, आणि ध्वज आपल्या दारामध्ये ज्यांना अंत लावता येईल त्यांनी ध्वज सुद्धा प्रत्येकाने लावा. धर्माचं प्रतीक म्हणून रामराया आमच्या घरी आले असा भाव ठेवा, माझ्या दारात माझ्या घरात आले असा भाव ठेवा, आणि सुंदर तो दिवस सणापेक्षाही आपल्या जीवनातला सर्वात श्रेष्ठ दिवस असेल असा साजरा करा. आणि खूप असा आपलातून साजरा करा, कारण याची देही याचे डोळा, इथून मागे जन्माला येऊन संपलेले एवढे भाग्यवान नाही. 22च्या नंतर जन्माला येणारे तेही भाग्यवान नाही. एवढे आपण भाग्यवान मंडळी आहो की प्रत्यक्ष भगवान प्रभू रामचंद्र परमात्मा आपल्या आसनावर सिंहासनावर आरूढ होणार आहे, आणि ते आपल्याला बघायला आणि आपल्याला ते कार्य करायला मिळणार आहे. देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरीधनी, ऐकणे उभारीला हात जगी जानवली मात, देव बैसले सिंहासनी. आणि राम प्रभू आले म्हणजे झाले रामराज्य काय होणे आम्हासी, धरणी धरी पिके काय ओढल्या मैसी, अशी अवस्था आहे. तेव्हा आपल्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो, आणि 22 तारखेचं आपण स्मरण ठेवून ते कार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर, माऊली,